शुभ संध्या. श्री अरविंद बाबू विरचित भवानी भारत या काव्याचा परिचय करून घेण्यासाठी उपस्थित असणाऱ्या आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या या द्वितीय सत्राची सुरुवात आपण ओंकाराने आणि ऐक्यमंत्राने करणार आहोत. ओंकार व ऐक्यमंत्र घेत आहे आदित्यताई. प्रथम 3 ओंकार एकत्रित असतील. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ऐक्यमंत्र. ॐ सं समिध्युवसे वृषन्नग्ने विश्वान्यर्या इळस्पदे समिध्यसे स नो वसून्याभर संगच्छध्वं संवधध्वं संवो मनासि जानता देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते समानो मंत्रः समीति समानी समानं मनः सह चित्तमेषां समानं मंत्रमभिमन्त्रयेवः समानेन वो हविषा जुहोमि समानीव आकूतिः समाना हृदयानिवः समानमस्तु वो मनो यथा वसुसहासति ईशावास्यमिदगं सर्वै यत्किञ्चित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिताः मा गृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आवाहन करतील श्री गुरुराज काका देशपांडे. नमस्कार, शुभ संध्या. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी संचलित विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लिकेशन योगा अँड मॅनेजमेंट ह्या केंद्राचं 2022ला आपल्या रीतसर आपलं ह्याचं उद्घाटन माननीय राज्यपालांच्या तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्याच्यानंतर गेल्या 3 वर्ष अविरतपणे आपण समाजासाठी लागणाऱ्या विविध उपक्रमाचं आपण इथं सविस्तरपणे चालू असतं. त्यामध्ये व्याख्यान आहे, विमर्श आहे आणि वेगवेगळे शिबिर आहेत. शिबिरामध्ये लहान मुलांपासून म्हणजे अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकांना आपापल्या ह्याच्यातनं योगाचं आणि वेगळ्या आपण शिबिर इथं आयोजन करतो. त्या शिबिराचा एकच उद्देश आहे की समाजाच्या सर्व स्तराच्या लोकांना त्याचं एक चांगल्या योगाच्या माध्यमातून सक्षम जीवन कसं आपल्याला व्यतीत करता येईल ह्या दृष्टीने आपण ह्या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. जर आपण म्हणतो एखाद्या राष्ट्र जर आपण चांगल्या म्हणजे अगदी राष्ट्राच्या प्रगती आणि सगळ्या मनुष्याच्या आपल्या ह्याच्यावर सगळ्यांच्या ह्याच्यावर असतं. म्हणून चांगल्या व्यक्ती घडवणं म्हणजे राष्ट्र चांगले होणं असं एक उद्देशाने मॅन मेकिंग नेशन बिल्डिंग आपण असं मेन उद्देश जो आहे तर त्या लक्षात ठेवून आपण वेगवेगळ्या उपक्रम करत असतो. तर सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी ह्या मोठ्या एक उपक्रमामध्ये राष्ट्रीय उपक्रमामध्ये सगळ्यांनी सहभाग व्हावं. ह्या सहभागामध्ये आपल्याला तन मन धन तिन्ही दृष्टीने ज्यांना आपल्याला वेळ देता येईल त्याने प्रत्येकाने आपापल्या सोयीप्रमाणे आपण वेळ देऊ शकता. तर भरपूर उपक्रम असतात. तुम्ही वेळ दिल्या तरी आम्हाला स्वागत आहे. काही लोकांना नाही वेळ तर आपल्याला तन मन धन कुठल्याही ह्याच्यांनी करत असतो.
तर अजून एक आपण आता ह्या वर्षापासून सुरू केलं की विवेकानंद केंद्राच्या समाजाला उपयोग पडणारे जे का उपक्रम राबवतो त्यासाठी म्हणून प्रत्येकाने रोज 1 रुपये केंद्रासाठी असे एक आपण उपक्रम राबवलेले. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसादिवशी आपल्या किंवा आपल्या घरातल्या आप्तेष्टांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असे एक आपण उपक्रम केल्या तर निश्चितच त्याचा आपल्याला चांगल्या समाज घडवण्यासाठी वापर होईल आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी सहकार्य करावं असं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर सुश्री मीराताई गीतगायन करणार आहेत. आज आपणही त्यांच्या मागे गीत म्हणणार आहोत. आजचं गीत हे सामूहिक सांघिक गीत होणार आहे आणि त्यानंतर माननीय विवेकजी आजच्या चिंतनाला सुरुवात करणार आहेत. भारत हमारी माँ है, माता का रूप प्यारा, करना इसी की रक्षा, कर्तव्य है हमारा, भारत हमारी माँ है, जननी समान धरती, जिस पे जन्म लिया है, निज अन्न वायु जल से, जिसने बड़ा किया है, जीवन नो कैसा जीवन, इस पे अगर नवारा, भारत हमारी माँ है, स्वर्णिम प्रभात जिसकी, अमृत लुटाने आए, जहाँ सांझ मुस्कुराकर, दिन की थकन मिटाए, दिन रात का चलन भी, जहाँ शेष जग से न्यारा, भारत हमारी माँ है, जहाँ धाम भीगा पावस, मीनी शरद सुहाए, बीते शिशिर को पतझड़, देकर बसंत जाए, जिस धूप छाव वर्षा, हिमपात ने सवारा, भारत हमारी माँ है,
धौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वंदे भारत मातरम. विवेकानंद केंद्र वयम इथले सगळे सक्रिय कार्यकर्ते, या कामाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जोडलेले अन्य कार्यकर्ते आणि आपण सुधी आत्मीय बंधू भगिनी, एका गोष्टीचा आनंद पहिल्यांदा व्यक्त करतो की वयम हे माझ्यासाठी केवळ एक मनुष्य निर्मितीचं केंद्र नाही, ते तर आहेच, पण माझ्यासाठी माहेर पण आहे. सोलापूरमध्ये आलो आणि वयममध्ये निवास नाही केला तर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही असं. त्याचं कारणच असं आहे की या सगळ्या वास्तूमध्ये नित्य निरंतर जे उपक्रम राबवले जातात त्याचा एक खूप सकारात्मक वायुमंडल इथे तयार झालेलं आहे. ही सकारात्मकता आपल्याला पुढे दिवसभराच्या कामासाठी उपयोगी पडते. आयुष्याला उन्नत करणाऱ्या कितीतरी अंगोपांगांना स्पर्श करणारे उपक्रम आहेत. शरीर, मन, बुद्धी, चित्त, वाणी, व्यवहार या सगळ्यांमध्ये एक शुभंकर परिवर्तन घडावं यासाठी इथे नानाविध उपक्रम राबवले जातात आबालवृद्धांसाठी. त्याचा आत्ता देशपांडे काकांनी आपल्याला उजर्थ परिचय करून दिला. आपण तसेही परिचित आहोतच. आनंदाचा दुसरा भाग असा आहे की श्री अरविंदांच्या एकूणच जीवनासंबंधाने किंवा विशेष करून जो विषय आपण घेतला भवानी भारत, या विषयाला स्पर्श आणि या विषयाचं श्रवण या दोन्ही गोष्टी अनेक जणांना आश्चर्यचकित करतात. त्याचं कारण असं की सर्वदूर असा एक अपसमज आहे की लोकांना हलकं फुलकं थोडा वेळ मनोरंजन आणि त्यातही दुसऱ्यांची मर्यादेबाहेरची टीका टिप्पणी असेल तर ते ऐकायला आवडतं, असं लोकांचा अपसमज आहे. पण त्याचं कारण असं की जेव्हा एखाद्या शहरामध्ये सात्विक सकस सोज्वळ खाणं मिळत नाही तेव्हा ज्या ठेल्या टपऱ्यांवर मिळतं तेच खावं लागतं. पण याचा अर्थ असंच खाण्याची आवड समाजामध्ये आहे असं समजणं म्हणजे समाज पुरुषाचा अपमान आहे. तर समाजाला सात्विक आवडतं, सकस आवडतं आणि असं जेव्हा कुठे उपलब्ध होईल तेव्हा त्यासाठी वेळ काढणं हे समाज आपलं व्रत ठरतो, मानतो. काल आणि आज आपली जी उपस्थिती आहे एका अर्थाने अभ्यास वर्ग आहे हा. यात जेवढे जसे अपेक्षित असतात तसे आपण सगळे आलो आणि हा विषय समजून यातनं काही ना काहीतरी आपल्याला घ्यायचं आहे, किमान या दिशेने विचार करायचा आहे. विवेकानंद केंद्र असो किंवा या गोत्राच्या ज्या अनेक शाखा संघटना देशभर जगभर काम करत आहेत तिथल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांची रचनासुद्धा फार मानसशास्त्रीय पद्धतीने केलेली असते. जसा अनुभव आपण घेतो इथे नित्य की सुरुवातीला एक प्रार्थना होते, मग थोडंसं माहिती दिली जाते, मग एक गीत होतं. हे सगळं उशिरा येणाऱ्या लोकांना जागा मिळावी तोपर्यंत खेचायचं आहे, ह्यासाठी काही ते नसतं. त्याचं कारण असं आहे की दिवसभर आपण ज्या विविध गतिविधीमध्ये असतो त्यात आपलं मन थोडंसं सैरभैर झालेलं असतं, विस्कटलेलं असतं. घरामध्ये सतरंजी घातलेली असावी आणि दिवसभर त्याच्यावर पोरांचा धुडगूस चालू असावा, पण अचानक कोणीतरी येतंय
असा निरोप येतो किंवा डोरबेल वाजते, तेव्हा घरातली जी सुजाण गृहिणी असते ती पटकन अंतरलेलं जाजम आहे ते नीट नेटकं करते, इकडे तिकडे गेलेल्या खुर्च्या नीट ठेवते. ती काही महागडं काही तिथे सजावट करत नाही, पण ती जे काही करते ते तिचं करणं म्हणजे हा सुरुवातीचा सगळा भाग असतो की आपलं मन सुद्धा असं दिवसभर विस्कटलेलं असतं. पण जेव्हा आपण एका विशेष हेतूने एकत्र येतो तेव्हा ते अधिक एकाग्र व्हावं, आणि असं एकाग्र आणि शांत होत असताना गीत आणि संगीतातून जो संस्कार होतो एका अर्थाने त्याचा गद्य आविष्कार पुढच्या सगळ्या उद्बोधनामध्ये असतो. कालचं आणि आजचं दोन्हीही गीतं आपण ऐकली तर एकच संदेश आहे जो भवानी भारतीचा आहे, जो श्री अरविंदांचा आहे, किंवा या राष्ट्राचं चिंतन करणाऱ्या सगळ्या महापुरुषांच्या जीवनाचा संदेश तोच आहे. मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम. मी मनातल्या मनातही ज्याचा विचार करेन तो लोकहिताचाच आहे. मी बोलेन ते जर लोकहिताचंच आहे, आणि मग लोकहित हेच माझ्यासाठी प्रमुख असेल तर लोक कोण याची जाणीव मला असली पाहिजे. मग हे लोक कोण आहेत तर एका ठिकाणी श्रद्धा असलेले, एका संस्कृतीचे पुरस्कर्ते असलेले, एका सभ्य सनातन विचारधारेशी प्रामाणिक असलेले, आणि असे सगळे एकत्र येणारे लोक केवळ एकत्र येत आहेत असं नाही, अनेक संघटनात सुद्धा ते येतात. पण हे एकत्र येणाऱ्या लोकांची श्रद्धा काय आहे तर आम्ही सहोदर आहोत. सहोदर आहोत म्हणजे एका आईच्या पोटी जन्माला आलेले आहोत. आणि म्हणून आमची आई कोण, देहरूपाने जिच्या शरीरातून आपण जन्माला आलो ती तर आहेच, पण भारत हमारी माँ है, माता का रूप प्यारा. पण ती नुसतं तिच्या रूपाचं प्रेम किंवा रूपातलं सौंदर्य एवढं आठवून भागत नाही, तर त्यांनी आपली भक्ती जागृत होते. पण करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा. सगळं स्पष्ट आहे. आणि मग अशा स्पष्टतेची जाणीव ज्या पुरुषांना प्रथम होते ते महापुरुष असतात, आणि मग ती जाणीव ते सर्व समाज जीवनामध्ये विस्तारित, विकसित आणि प्रखर करण्याचा प्रयत्नही करत असतात. श्री अरविंद तसं एक व्यक्तिमत्व आहे. काल त्यांच्या जीवनातल्या काही टप्प्यांचा आपण विचार केला. अपेक्षा अशी आहे की अधिक विस्ताराने हे जीवन समजून घ्यावं, कारण का ते वर्तमानाशी फार सुसंगत असं त्यांचं जीवन पण आहे आणि तत्त्वज्ञान पण आहे. हे दोन्ही शब्द वापरण्याचा सुद्धा एक हेतू आहे की खूपदा तत्त्वज्ञान आणि जीवन ह्याच्यामध्ये विसंगती असते. साधं राहावं असं सांगणारे लोक हे नेहमीच पंचतारांकित जगतात, आणि मग साधं राहावं या त्यांच्या बोलण्याचा प्रभाव समाजावर पडत नाही. पण ठाकूर असोत, माताजी असोत, स्वामीजी असोत, या सगळ्या महापुरुषांच्या तत्त्वज्ञानाकडे बघितलं तर लक्षात असं येतं की तो जो दावा करतायत की आमार जीवन आमार बानी, आम्ही जे जगतो आहोत तेच आमचं चरित्र आहे, तोच आमचा उपदेश आहे, तेच तत्त्वज्ञान आहे. श्री अरविंद तसेच आहे. आणि इतक्या अनेक पैलूंनी घडलेलं हे व्यक्तिमत्व एक सुंदर 99 श्लोकांचं पद्य आपल्या हाती येतं, आणि ते लिहिलं गेलं असलं पूर्वी तरी त्याचा आज वर्तमानामध्ये सुद्धा आणि भविष्यात सुद्धा नित्य पाठ होणं, नित्य त्याचं चिंतन करणं फार आवश्यक आहे. काल आपण ही पृष्ठभूमी सगळी पाहिली. एक सिंहावलोकन म्हणून हे बिंदू आपल्यासमोर ठेवले. आता ही जी भवानी भारती लघुकाव्य आहे, महाकाव्य काल सावित्रीबद्दल आपण बोललोच की महाकाव्य कसं असतं,
आजही पुदुचेरीमध्ये अनेक संशोधक, भाषाविद, तत्ववेते सावित्री महाकाव्याचं संशोधन करत आहेत. आणि इतकं संशोधन आत्तापर्यंत झालं असलं तरी दरवेळी काहीतरी नवं त्यांना त्यात गवसतं आहे. असं एखादं महाकाव्य आहे की जे प्रज्ञावान पुरुषांच्यासाठी किंवा अभ्यासकांच्यासाठी आकर्षण असतं, पण सर्वसाधारण मनानी आणि वयानं तरुण असणाऱ्यांच्यासाठी एक लघुकाव्य श्री अरविंदांनी आपल्या हातीमध्ये दिलं. असं म्हटलं जातं की ही त्यांची एकमेव संस्कृत रचना आहे. बाकी त्यांनी संस्कृतमध्ये काही लिहिलं नाही. त्यांनी सगळं, जवळपास सगळं त्यांचं साहित्य हजारो पृष्ठांचं आहे, ते सगळं इंग्रजीत आहे. त्यातही पुन्हा गंमत अशी आहे की ते इंग्रजी विलायतेतल्या अभ्यासकांनाही वाचल्या समजेल असं नाही. म्हणजे इंग्लंडमधल्या अमेरिकेतल्या लोकांबद्दल बोलण्यासारखं काही नाही, कारण का अमेरिकेला काही ना सांस्कृतिक धारा आहे, ना सबल वर्तमान आहे, ना काही दिव्य भविष्य आहे. लुटारू आणि असंस्कृत लोकांचा तो देश आहे आणि फक्त पैसा एवढंच त्यांच्या डोळ्यासमोर आहे. पण इंग्लंडमधल्या लोकांना सुद्धा सावित्री वाचत असताना दमायला होतं. गीतेवरची त्यांची जी सगळी निबंधमाला आहे सुंदर आहे, तेही वाचण्यासारखं आहे. आणि गीतेचे जे अभ्यासक आहेत त्यांनी ते आवर्जून वाचावं. पण ते एक पान वाचायला महिना लागतो. म्हणजे हे मी भीती घालण्यासाठी म्हणत नाही, उत्सुकता वाढवण्यासाठी म्हणतो. मग नको रे बाबा आपल्याला एक महिना एक पान वाचायसाठी, त्यापेक्षा दिवसात 3 पानं खाणं कितीतरी चांगलं आहे ना ते. तर वाळवी बनून श्री अरविंदांची पुस्तकं वाचता येत नाही. त्यांनी सुंदर प्रेम कथा पण लिहिल्या, पण ह्या सगळ्या पाठीमागून त्यांना जे सांगायचं होतं त्याचं जणू काही सार भवानी भारतीमध्ये आहे. कालही सांगितलं, आजही सांगतो, 99 श्लोक आहेत. या 99 श्लोकांची सुद्धा एक सुंदर कथा आहे. याचं लिखाण झालं 1904 ते 1908 या कालात कधीतरी. निश्चित सापडत का नाही आहे कालखंड, कारण का हे पुस्तक तयार झालं, 99 श्लोक रचून झाले आणि वेगवेगळ्या कज्जे खटल्यामध्ये त्यांना पकडण्यासाठी कोलकाताचे पोलीस जेव्हा त्यांच्यावर धाडी टाकत होते. आपल्यासाठी ही पण अभिमानाची गोष्ट आहे की पोलिसांनी धाड टाकल्यानंतर 500-500च्या नोटांचं जथ्था नाही सापडला त्यांच्याकडे काय सापडलं तर पुस्तकं सापडली. त्यात हे लघुकाव्य सुद्धा पोलिसांच्या हाती लागलं आणि पोलिसांनी ते जप्त केलं. आता खरं म्हणजे अशा पद्धतीचं काव्य जप्त झालं तर त्याची विल्हेवाट कशी लागेल परमेश्वरालाच ठाऊक असतं. एक तर आपण सगळे पारतंत्र्यामध्ये होतो आणि आपल्यावर सूड उगवण्यासाठीच सगळे इंग्रजांचे रक्षक प्रयत्न करत होते. पण जे अजर अमर असतं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं 1857चं स्वातंत्र्य समरावरचं पुस्तक असो, शिखांचा इतिहास असो, ही पुस्तकं जशी नामशेष करण्याचा प्रयत्न झाला पण ती नामशेष होऊ शकली नाही. कालौघामध्ये ती टिकून राहिली आणि ती टिकून राहिली याचा अर्थच काहीतरी ईश्वरी संकेत त्याच्या पाठी आहे. तसंच या लघुकाव्याविषयी झालं. केवळ ईश्वरी कृपेने आपल्याला ते प्राप्त झालं. देश स्वतंत्र झाल्यानंतर कोलकाता पोलिसांच्या ताब्यात असलेलं हे पुस्तक पुन्हा एकदा अरबिंदो आश्रमाच्या ताब्यात आलं, योगायोगाने आलं. आणि ताब्यात आलं तरी त्याचं मुद्रण होऊन ते लोकांच्या हाती येण्यासाठी 1985 पर्यंतचा काळ झाला. आणि त्यामुळे एक गोष्ट घडली की इतक्या उशिरा जे प्रकाशात आलंय ते आपल्यापर्यंत पोचायलाही वेळ लागणं स्वाभाविक होतं. त्यामुळंही या पुस्तकाकडे थोडंसं वाचकांचं दुर्लक्ष झालं.
पण जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे पुस्तक भगवद्गीतेसारखंच आहे. हे प्रत्येक तरुणाला अनिवार्य बनवलं पाहिजे अभ्यासक्रमामध्ये. कारण का ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ते सगळं अरविंदांचं जे तत्त्वज्ञान आहे त्याचा एका अर्थाने निचोड आहे, सार आहे. आणि मग 1985 साली हे पुस्तक प्रकाशित झालं. पण या पुस्तकाची आणखीन एक गंमत होती की याला श्री अरविंदांनी शीर्षक दिलेलं नव्हतं. मग त्या पुस्तकाचा सगळा अभ्यास झाल्यानंतर एक यथार्थ शीर्षक काय असलं पाहिजे तर भवानी भारती हे असलं पाहिजे. ह्या 2 शब्दांमध्ये या पुस्तकाचे सगळे कंटेंट येत आहे. काल आपण पाहिलं की आयुष्याचा प्रदीर्घ काळ मातृभाषेपासूनच जे वंचित राहिले, मग भारतीय भाषांचा परिचय दूर राहिला आणि देववाणीचा परिचय तर दुर्मिळच होता, त्यांच्यासाठी अशक्यप्राय गोष्ट होती. पण बडोद्यामध्ये आल्यानंतर एका अर्थाने आयुष्याचा एक महत्त्वाचा शिकण्याचा टप्पा ओलांडल्यानंतर त्यांनी संस्कृत शिकायला सुरुवात केली. आणि संस्कृत त्यांना किती आत्मसात झाली त्याचा पुरावा म्हणून सुद्धा हा ग्रंथ आहे. म्हणजे संस्कृतमध्ये नुसती रचना ती सुद्धा कठीणच आहे, पण तशी नुसती रचना करत ते बसलेले नाही आहेत. तर त्यांनी ह्या एका छोटेखानी पुस्तकामध्ये व्याकरणाचा त्यांना केवढा अनुभव होता किंवा अभ्यास होता हे पण स्पष्ट केलेलं आहे. एक तर हे पुस्तक वाचत असताना हे सगळं आपल्या पाठीशी असेल मनात, तरी आपल्या लक्षात असं येतं की शहाणं व्हायला कधी उशीर झालेला नसतो. म्हणजे आता 60व्या वर्षी संस्कृत कसं शिकू, तर असं काय नाही, 70व्या वर्षी शिकता येतं. 60व्या ज्या दिवशी शिकावं असं वाटतं आपल्याला कोणतीही गोष्ट, पण प्रामुख्याने संस्कृतविषयी आपण बोलतो, त्या दिवशी आपण 8 वर्षाचे असतो. म्हणजे शालेय शिक्षणाच्या सुरुवातीचं ते वय असतं, दीक्षा घेण्याचं ते वय असतं, यज्ञोपवीत धारण करण्याचं ते वय असतं. 60-70 हे आकडे आहेत, याला काही अर्थ नाही. आतून कसं येतं. आता हे श्री अरविंदांचं काव्य वाचत असताना आपल्या असं लक्षात येतं की व्याकरणाचा किती बारकाईनं ह्याने अभ्यास केला आहे. खरं म्हणजे कोणत्याही वृत्तामध्ये छंदामध्ये त्यांना ही रचना करता आली असते. अनुष्टुप हा तर सर्वदूर अतिशय प्रिय असा वृत्तछंदाचा प्रकार आहे, कारण का त्याच्यामध्ये एक अंगभूत गेयता आहे. आपली सगळी स्तोत्र बहुधा अनुष्टुप छंद हा अनुष्टुपातलीच असतात. पण श्री अरविंदांनी काय विषय मांडायचा आहे त्याच्या अनुकूल त्यांनी याच्यामध्ये वृत्तछंदाचा उपजत केला. याच्यामध्ये पहिल्यांदा उपजातीमधलं हे सगळं मोठ्या प्रमाणावरती निर्मिती आहे. निष्ठुप छंद आहेत यातले. अनुष्टुप आपल्याला माहिती आहे, याच्या खोलात मी जात नाही, त्यामुळं थोड्या उशिराने झपकी येण्याच्या आधीच यावी अशी माझी अपेक्षा नाही आहे. पण हे आपल्याला का कळावं की असा वृत्तछंदाचा अभ्यास, मुक्तछंदातल्या कविता करता येणं सोपं आहे. छंदबद्ध वृत्तबद्ध काव्य करण्यासाठी फार पकड लागते त्या भाषेवरती, तशी पकड त्यांच्याकडे आहे. इंग्रजी जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की इतकं मौलिक, ज्याला आपण क्लासिकल इंग्लिश म्हणू, त्याच्यातली रचना आहे. म्हणजे ज्यांची मातृभाषा इंग्रजी आहे आणि इंग्रजीचा अभ्यास ज्यांनी केला आहे त्यांनाही शब्दकोश घेऊन बसावा लागतो, तर मग त्यांचं लिखाण काय आहे ते कळायला लागतं. पण यातले छंद, यातली वृत्त हे जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा आपल्याला गंमत वाटते की हे कसं केलं आहे. यातली बहुतेक सर्व कडवी त्रिष्टुप छंदातली आहे, पण सगळीच आहेत अशातला भाग नाही. याच्यातले काही छंदसुद्धा इंद्रव्रजसारखा वृत्ताचा प्रकार त्याने हाताळला आहे. खूप म्हणजे कठीण गोष्ट आहे. आता आपण छंदही शिकवत नाही आणि वृत्तही शिकवत नाही शाळेत, त्यामुळं आहे ना आपल्या सगळ्यांची भाषा फार बोथट होऊन गेली, मराठीसुद्धा हिंदीसुद्धा. कारण का आपण त्याचा आत्मा पकडायचा प्रयत्न करतच नाही आहे. आणि छंदामध्ये जी गेयता येते त्यामुळं वाङ्मय समजायला सोपं जातं. भागवत वाचताना आपल्या लक्षात येतं 40-50 प्रकारची वृत्त आणि छंद आहेत, तर ते नुसतं वाचणंसुद्धा कठीण जातं.
त्या मानाने रामायण वाचणं सोपं आहे, कारण का सगळं बहुतेक अनुष्टुप छंदातलं आहे वाल्मिकींचं रामायण. पण अरविंदांनी हे सगळं केलेलं आहे. यातली 17 कडवी 99 कडव्यांपैकी इंद्रब्रजमधली आहे. एक उपेंद्र ब्रजातलं सुद्धा आहे. आणि या सगळ्यांचा मीटर ज्याला आपण म्हणतो त्याचा जो क्रम आहे, लघुगुरु, पुन्हा खोलात नको जायला आता, कारण का मग मयातला मराठीचं शिक्षक जागा झाला तर अवघड होऊन जाईल. पण मला वेधायचं आहे लक्ष असं की करायची म्हणून केलेली ही रचना नाही आहे. ही रचना करत असताना सुद्धा अभिजात ज्ञानाचं दर्शन ते आपल्याला घडवतं. आणि ही सगळी वृत्त छंद वापरत असताना हेतू काय आहे, तर या सगळ्या काव्याला एक गती यावी, फोर्स, असा त्यांनी विचार केला आहे. त्यामुळे ते तसंच आहे. गायलं गेलेलं आहे, त्याचं ध्वनिमुद्रित फीत सुद्धा उपलब्ध आहे. पण ते गायलं जे गेलेलं आहे त्याच्यामध्ये हा वीर रसाचा आविष्कार होत नाही आहे. ते एखादी प्रार्थना ऐकतो असं आपल्याला वाटतं. छान आहे, गोड आहे ते. पण श्री अरविंदांचं एकूणच मांडणं ह्याच्यातलं असं आहे की आता गोडी पुष्कळ झाली, आता थोडंसं तिखट व्हायला पाहिजे. आणि सार्वजनिक जीवनातही आपण तो अनुभव घेतो आहे की थोडा तिखटपणा आवश्यक आहे. आपण गोड खाऊन खाऊन इतके साखराळलेलो आहोत की आता आपल्याला न आवडलेल्या गोष्टीचं शिवी देऊन सुद्धा बोलायची तर भीती वाटायला लागते. मनातल्या मनात सुद्धा आपण शिवी देत नाही. सभ्यतेच्या अंगाने हे छान आहे, पण समाज म्हणून आहे ना, पुरुषार्थाचा विचार केला तर आपण कार्पण्य स्वीकारलंय असा त्याचा अर्थ होतो. श्री अरविंदांनी ह्याच्यामध्ये ती सगळी म्हणजे प्रपात असतो तशी त्याच्यामध्ये गती आणलेली आहे. हे सांगण्याचा हेतू एवढा की भाषा कधीही शिकता येते, नुसती शिकता येते असं नाही, तर त्याच्यामध्ये गती पण प्राप्त होते, म्हणजे मास्टरी पण प्राप्त होते. आणि अशा पद्धतीनं श्री अरविंदांनी या भवानी भारतीचा खास करून युवकांना आवडणाऱ्या वृत्तछंदामध्ये, कळणाऱ्या वृत्तछंदामध्ये त्यांनी त्याचा आविष्कार घडवलेला आहे. मुद्दा 1. आता हे सगळं करण्यापाठीमागे जे तत्त्वज्ञान आहे ते थोडंसं समजून घेऊ. आणि मग काही श्लोकांच्या मधला जो भाव आहे की ज्याने तुमची फक्त उत्सुकता वाढेल आणि पुस्तक मिळवाल. अरविंद आश्रमाच्याकडे तुम्ही जाता, गुगलवरही तुम्हाला ते मिळेल. त्याचं PDF पण आहे, ते तुम्ही डाउनलोडही करून घेऊ शकता. पण आपल्या घरामध्ये असलं पाहिजे याचं, कारण का हे कधी ना कधीतरी आपली पुढची पिढी पाहिलंच. आता ह्याच्या मागे तत्त्वज्ञान कोणतं आहे ते थोडंसं समजून घेऊ. थोडा क्लिष्ट आहे विषय, पण कधीतरी एकदा घट्ट आठवलेली बासुंदीही खाल्लीच पाहिजे. रोज पेप्सीवर किती दिवस जगायचं जाणार, एकदा आपली पचनशक्ती पण वाढवलीच पाहिजे. श्री अरविंद काय म्हणतायत की, आणि सगळेच म्हणतो आपण की भगवंताची सर्वात उत्तम निर्मिती कुठली आहे, तर मनुष्य आहे. म्हणजे भगवंताची जेवढी निर्मिती क्षमता आहे ती त्यांनी एकवटून कुणाला निर्माण करण्यासाठी खर्च केली, तर मनुष्याला. आणि मग आपण उत्क्रांतीचा एक विचार लक्षात घेतो. हे सगळं श्री अरविंदांनी परिवर्तनाच्या तत्त्वज्ञानामध्ये मांडलेलं आहे. अमिबा ते मनुष्य असा जीव उत्क्रांत होत गेला. आपण सगळ्यांनी ते ऐकलंय, वाचलंय, आपल्याला ते सगळं माहिती आहे. सृष्टीचा जो एकूण उत्क्रांतिक्रम आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आकाशस्थ काही स्फोट विस्फोटामुळं किंवा स्पंदनांमुळं पंचमहाभूतं निर्माण झाली. त्यातला पृथ्वीचा एक भाग होता. मग त्याच्यावरती हळूहळू वनस्पती वगैरे निर्माण झाल्या. पाणी होतंच. मग पाण्यामध्ये जीव निर्माण झाले. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा जलचर निर्माण झाले, मग भूचर निर्माण झाले. मधल्या अवस्थेमध्ये उभयचर म्हणजे जलचर आणि भूचर दोन्हीही, पाण्यात राहणारे, जमिनीवर राहणारे, पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहणारे, असे जीव उत्क्रांत होत असता असता मनुष्य ही अंतिम उत्क्रांतीची अवस्था जीवानी घडवली. इथे श्री अरविंदांचं वेगळेपण आहे. इथपर्यंत तर आपण डार्विन साहेबांपासून शिकत आलो ते आलोच आहोत. आणि मनुष्य सर्वात श्रेष्ठ निर्मिती आहे.
श्री अरविंद असं म्हणतात की उत्क्रांतीचा हा क्रम थांबलेला नाही आहे. म्हणजे असं मानायचं काही कारण नाही आहे. अनेक क्षमतांनी आहे ना, अनेक संभावनांनी मनुष्याचं जीवन बनलं, ही गोष्ट खरी आहे. पण याचा अर्थ असा नाही की उत्क्रांती थांबली आता, असं कधी होत नाही की थांबते. कारण का उत्तमाकडून सर्वोत्तमाकडे जाणं हा स्वभाव आहे उत्क्रांतीचा, परिवर्तनाचा हा धर्म आहे. आणि श्री अरविंद म्हणतात की ही उत्क्रांती जर थांबलेली नाही तर मग माणूस हा सुद्धा अंतिम उत्क्रांत अवस्थेतला जीव नाही आहे. भवानी भारतापर्यंत पोचण्यासाठी पण हे काम माहीत आहे. यात मध्ये मध्ये जे येतं आहे, जे येणार आहे, आपण पाहणार आहोत, तर ते म्हणतात की ह्याचा सुद्धा एक उत्क्रांतीचा टप्पा माणूस पुढे गाठणार आहे. तर तो काय असेल? म्हणजे जसं तारा होत्या टक 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 कडकट, त्याच्यातून पुन्हा टेलिप्रिंटर्स आले, फोन आले, फोनमधली प्रगती झाली, आणि आता तर आपल्याला कुठल्याही उपकरणाशिवाय कोणाशीही संपर्क साधता येईल इथपर्यंत संगणकीय क्षेत्रातली प्रगती व्हायला लागली. भौतिक जीवनातली ही प्रगती जशी अक्षुण्ण आहे, निरंतर आहे, तशीच जीवाच्या बाबतीतही आहे. आणि म्हणून श्री अरविंद म्हणतात की माणूस हा एक पडाव आहे, फक्त थांबलेला आहे. आत्ता इथे एक टप्पा घेतला आहे, जसं पंढरपूरची वारी चालत चालत 20व्याला थोडी थांबते आणि मग गावात जाते. पण 20वा हे काही तिचं गंतव्यस्थान नाही, एक हलकासा विश्राम आहे, स्वल्पविराम आहे. तसं ते म्हणतात की हे थांबलं आहे. आता इथून तो पुढे जाणार आहे, आणि तो पुढे जाणार आहे ती अवस्था काय असेल तर ती अतिमानसाची अवस्था असेल. सुप्रामेंटल शब्द वापरला आहे त्यांनी, की आत्ता आपण माणूस आहोत आणि हळूहळू आपल्याला अतिमानसापर्यंत म्हणजे सुप्रामेंटल स्टेजपर्यंत पोचायचं आहे. आता असं जर पोचायचं असेल तर ही उत्क्रांती आपल्याला काय देईल याचा विचार जेव्हा ते करतात तेव्हा ते म्हणतात की अतिमानसाकडे जात 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 एक दिवस असा येईल, एक क्षण असा येईल की आपण अमरत्वाचे धनी हो. हे सनातन वैदिक धर्माचं ध्येय आहे. आपल्याला सद्गमय व्हायचं आहे, प्रकाशमय व्हायचं आहे, सगळं खरं आहे, पण आपल्याला अमर पण व्हायचं आहे. अमरत्वाची प्राप्ती करणं हे सनातन वैदिक धर्माचं अंतिम ध्येय आहे. आता हे अमरत्व, ईश्वरत्व, हे अतिमानस ह्या अवस्थेपर्यंत जायचं आहे. तर मग या उत्क्रांतीच्या यात्रेमध्ये माणूस म्हणून आपण काय सहभाग घेऊ शकतो, असा प्रश्न श्री अरविंदांनी उपस्थित केला. की हे तर घडतच आहे, आपोआप घडणार आहे, पण हे शीघ्रतेने घडावं यासाठी माणूस म्हणून काय, माशाला हे कळणार नाही, कोंबड्याला हे कळणार नाही, बकऱ्याला हे कळणार नाही, हत्तीला पण कळणार नाही, पण माणसाला जेव्हा मेंदू दिलेला आहे तेव्हा तो विचार करू शकतो, आणि विचार करून हे ठरवू शकतो की ईश्वराने सुरू केलेली उत्क्रांतीची यात्रा आहे, त्यात मी गती वाढवण्यासाठी काय करू शकतो, किंवा ईश्वराचं जी इप्सित आहे ते साध्य करण्यासाठी माझं योगदान काय असेल. बरं, हे आपल्याला थोडंसं नवं वाटतं, पण नवं नाही आहे. कारण का एका परंपरेचा विचार त्यांनी विकसित केलेला आहे. श्री अरविंदही हे वारंवार मानतातही आहेत, मानतात म्हणूनच मांडतायत. ते म्हणतात की हेच ईश्वरी ध्येय आहे. मग हे ईश्वरी ध्येय जर ईश्वराने लवकरात लवकर गाठावं, कारण का त्यांनी तुमचा माझा वैयक्तिक जीवनातला कल्याणाचा भाग तर साधेलच, पण ज्या एका वसुधैव कुटुंबकमचा विचार आपण करतो आहोत त्या सर्व कुटुंबाच्या भल्यासाठी सुद्धा, म्हणजे मानवतेच्या भल्यासाठी, आणि नुसत्या मानवता नाही, सावित्री वाचू तेव्हा आपल्या लक्षात येईल की सप्त लोकांच्या भल्यासाठी आपल्याला ही अतिमानसाची यात्रा केली पाहिजे. हा सगळा विचार मांडत असताना माणूस म्हणून मी काय केलं पाहिजे, मी त्यातले प्रमुख प्रयत्न काय असले पाहिजे, हा झाला सिद्धांत. आता आचरणाचा मुद्दा मांडताना ते असं म्हणतात की ही उत्क्रांती घडवायची आहे, कळलं. ही उत्क्रांती घडवण्याचं साधन मनुष्याजवळ काय आहे? शरीर आहे. शरीरम आद्यम खलु धर्म साधन. तो धर्म हा आहे अतिमानसापर्यंत जायचा. त्याचं जर माध्यम माझं शरीर असेल, आता मग लक्षात येईल की योगासनं केंद्रात का, प्राणायाम केंद्रात का,
देशाविषयी बोलावं, देशाविषयी सांगावं, बाहेर पडल्यानंतर मस्त तर्री पोहे खावे, है ना, शरीराचं काय होईल ते होईल. श्री अरविंद म्हणतात की नाही, सनातन वैदिक तत्वज्ञान असं सांगतं की तुम्ही भौतिक जीवनाला न नाकारता स्वर्गीय जीवनाची चिंतन केलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की मेल्यानंतर स्वर्ग अशी आमची अपेक्षा नाही आहे. जिवंतपणी या पृथ्वीवर मी स्वर्ग निर्माण करेन. म्हणजे काय करेन, तर ते अमरत्व मी इथे देईन. मग ते म्हणतात की पहिला टप्पा आहे यात आपलं शरीर. मग हे शरीर आहे ना, ते निरोगी केलं पाहिजे, कर्मोत्सुक केलं पाहिजे. तुमचा माझा औषधाचा खर्च वाचवण्यासाठी नाही, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं एवढ्यासाठीच नाही. व्हावंच, ते अमरत्वाची कामना आहे. तर दीर्घायुष्य कुठल्या शेतातली मुली, मला निरोगी निरामय राहता आलं पाहिजे. पण मी निरोगी निरामय कशासाठी राहायचं, तर ते म्हणतात कर्मोत्सुक होण्यासाठी. बघा की मला काम लोकहितम मम करणीय, माझ्यासाठी करणीय काय आहे हे मला कळालं. आता मी त्या कर्मासाठी नुसतं कर्मामध्ये गुंतेन असं नाही, मी कर्मोत्सुक असेन. म्हणजे इगर टू वर्क, इगर टू डू. मला काय करायचं आहे, म्हणजे नुसतं संकल्पना नाही, तळमळतोय मी की मला काम द्या, काम. ते बाटलीतून निघालेलं भूत असताना तसं त्याला जसं सारखं गुंतवावं लागतं, तसं ते म्हणतात की या मोठ्या कामासाठी तुम्हाला गुंतायचं आहे. मग यासाठी योग आवश्यक आहे, आसनं आवश्यक आहे, प्राणायाम आवश्यक आहे, व्यायाम आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी करणं हा केवळ शरीराचे चोचले पुरवण्याचा विषय नसून ईश्वराचं ध्येय साध्य करण्यासाठी एक समर्थ साधन निर्माण करण्याचा. काय अद्भुत आहे ना. पाश्चात्यांनी आपल्या शरीराचा विचार केलाय, पण शरीराचा विचार करत असताना शरीर सुंदर होईल, सुडौल होईल याचा विचार केलाय, सुसंस्कृत होईल याचा विचार केला नाही. म्हणून या सगळ्या निरामयतेच्या यात्रेत श्री अरविंद आहाराचा विषय पण जोडतात. योग, आसन, प्राणायाम, व्यायाम, आहार. कारण का पतंजलीने आपल्याला पहिली गोष्ट ही सांगितलेली आहे की आहार शुद्धी तरच चित्तशुद्धी, आणि चित्तशुद्धी असेल तरच कर्म आपल्या हातून शुद्ध होईल. आणि म्हणून मग ते म्हणतात की हे केलं पाहिजे. आणि अशी प्रकृती आपली निरामय, नुसती निरोगी नाही, निरामय पण ठेवली पाहिजे. का, तर श्री अरविंद म्हणतात प्रकृतीला दिव्यत्व आलं तरच सर्वांगीण दिव्यतेचा अनुभव घेता येईल. म्हणजे सगळ्यांचं भलं व्हावं एवढं म्हणून काही होत नाही. मला त्या दिव्यतेचा अनुभव आला आणि मी ती दिव्यता सगळ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी प्रयत्न करतोय, तो आहे. मग दुसरा मुद्दा ते मांडतायत की नुसतं शरीर नाही, एकात्म विचार कसा करतायत ते बघा. पाश्चात्य आणि आपल्यामध्ये फरक काय, तर आपल्याकडे एकत्रपणाने सगळ्या गोष्टींचा विचार केला, ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये आपण होलिस्टिक अप्रोच म्हणतो. तर माझं शरीर निरोगी आहे, छानच आहे, पण शरीर एकटं नाही आहे. शरीरासोबत मन पण आहे, प्राण पण आहे. आणि म्हणून शरीर, प्राण, मन या सर्वांचं सर्वांगीण परिवर्तन करायचं आहे एका वेळी. शरीर बलवान आहे आणि मन खतरूड आहे, तर मी अन्याय करेन, अत्याचार करेन, दुर्व्यवहार करेन. माझं शरीर आणि मन चांगलं आहे पण माझे प्राण शुद्ध नाहीत, तर माझा व्यवहार शुद्ध नाही होणार. माणसातलाही होणार नाही, व्यक्ती समष्टीतलाही होणार नाही, समष्टी सृष्टीतलाही होणार नाही, समष्टी सृष्टी परमेष्टीतलाही होणार नाही, प्राण अशुद्ध असेल तर. आणि जगामध्ये एकमेव हा भूखंड असा आहे, माता का रूप प्यारा मधला प्यारा. कशासाठी आहे हा प्यारा, तर केवळ माझी आई आहे म्हणून नाही, तर तिने हा विचार केलेला आहे की शरीर, मन याच्या बरोबरीनं प्राणांची शुद्धी असली पाहिजे. किती नीट गुंफलंय बघा हे सगळं. मग प्राण शुद्ध करायचे, तर प्राण म्हणजे काय, पाश्चात्य सांगतील की प्राणवायू, ऑक्सिजन. तर तो थांबला की गेलं, प्राण गेले. पण वैदिक धर्म असं म्हणतो की पंचप्राण आहे. आपण जेवायची सुरुवात करतो तेव्हा 5 कण खातो ना, भात कालवला 5 घास घेतो, काय म्हणतो,
नुसतं नाही, प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे 5 प्राण आपल्या शरीरामध्ये आहेत, त्यांची पण शुद्धी झाली पाहिजे. मग आता त्यात शुद्धीच्या प्रक्रियेमध्ये आता आपण जात नाही आहोत, कारण का हे आपल्याला आज यातले काही मुद्दे तर घ्यायचेच आहेत. पण हे 5 प्राण शुद्ध करण्यासाठी प्राणायाम, योगासना, ध्यान अनेक प्रकारचं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला का केल्या पाहिजेत, कारण का त्यामुळं आपल्या प्राणांची शुद्धी होणार आहे. आता मन असं जेव्हा ते घटक विचारात घेतात तेव्हाही ते किती सूक्ष्मात जात आहेत बघा. ते म्हणतात की नुसतं मन म्हटल्यानंतर काय कळतं, मन, माझं मन नाही लागत म्हणजे काय लागत नाही, माझ्या मनात असं आलं म्हणजे कशात आलं, मी मनच हरवून बसलो म्हणजे काय हरवून बसला. त्याची पण व्याख्या श्री अरविंदांनी केली आहे. असं म्हणतात की ती 3 प्रकारचं मन आहे. एक साधारण मन, ज्याला आपलं मन आपण म्हणतो, त्याला थिंकिंग माइंड म्हटलं त्याने. आत्ता जे काही आपण ज्याला मन म्हणून म्हणतो आहोत ते कुठे राहतं काय राहतं माहीत नाही, पण त्याचं नाव दिलं श्री अरविंदांनी थिंकिंग माइंड. सामान्य व्यवहारामध्ये ज्याला आपण मन मानतो ते मन, ते शुद्ध असलं पाहिजे. ते शुद्ध नसेल तर मग गडबड होईल, कारण का मन जे करतं खेळ, शत्रू जे चिंतत नाही ते मन चिंतत. त्यामुळं मन, थिंकिंग माइंड हे शुद्ध असलं पाहिजे. दुसरं मन आहे प्राणिक मन. हे प्राणिक मन जे आहे त्याला त्यांनी व्हायटल माइंड असं नाव दिलं. प्राणिक आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून व्हायटल. आता हे व्हायटल माइंड महत्त्वाचं आहे, पण ह्याची लक्षणं काय आहेत हे सांगताना ते असं म्हणतात की ह्या आपल्या शरीरातल्या, आपल्या जीवनातल्या सगळ्या ज्या प्रेरणा आहेत आणि वासना आहेत, वासना म्हणजे वाईट अर्थाने नाही वापरला त्यांनी, ज्या काही आकांक्षा, म्हणजे छान पाऊस पडला तर गरम भजी खावी वाटणार, वासना आहे. तर या वासना आणि प्राण निर्मितीचं केंद्र जे आहे ते प्राणिक मन आहे, व्हायटल माइंड आहे. आणि एक आहे शारीर मन, त्याला त्याने फिजिकल माइंड म्हटलं आहे. ते असं म्हणतात की तुम्ही थिंकिंग माइंड रस्त्यावर आणू शकाल थोड्या प्रयत्नाने, व्हायटल माइंड पण प्रयत्नाने रस्त्यावर आणता येईल. सगळ्यात अडमुठं कोण आहे तर शारीर मन आहे. कारण काय, हे शारीर मन म्हणजे फिजिकल माइंड, याला नवं काही आवडत नाही, नवं काही आवडत नाही. 8 वाजता उठायचं आहे, 7:30ला उठायचं आहे म्हटलं की शरीर गडबड करायला लागतं. ते म्हणते की नको, 8ला उठून 9ला पण बस आहेच. तर श्री अरविंद म्हणतात सगळ्यात आडमोठं आणि खोडकर काय आहे तर शारीर मन आहे. मग या शारीर मनाला सुद्धा आपल्याला ताळ्यावर आणायचं असेल, त्यांनी एक सिद्धांत खूप छान मांडला आहे, जाता जाता फक्त लक्षात ठेवा. ते म्हणतात की मन संस्काराने विकसित होतं चटकन. कधी कधी प्राणिक मन सुद्धा बदलतं, पण शारीर मन जर बदललेलं नसेल तर ह्या दोन्ही मनांच्या परिवर्तनावर बोळा फिरवला जातो. म्हणजे मला भवानी भारती ऐकायला जायचं आहे, मन तयार झालं, बाहेर पडताना असं वाटलं पण पाऊस आला तर, हे कोण करतं खेळ, प्राणिक मन करतं. आणि पाऊस आला पाहिजे अशी वासना, इच्छा, प्रेरणा सकारात्मक नकारात्मक दोन्ही आहे. तेव्हा मग शारीर मन काय म्हणतं, जाऊ दे ना, नाहीतर त्याचं ध्वनिचित्रफितीचं मुद्रण होतच आहे, ते सोशल मीडियावर येईलच, आपण घरी बसून ऐकू. घरी सुद्धा बसून नाही ऐकता येत आपल्याला, ते आपण डाउनलोड केलं तरी सुद्धा आहे ना, ऐकायला सुरुवात केल्यानंतर त्यापेक्षा ते मुंबईला विमान चाललंय ते बघायला जाऊ, आपलं शरीर तिकडे घेऊन जात. साधा अनुभव सांगतो, पुढे जाऊ आपण. ध्यानाला बसतो आपण तर सूचना दिलेली असते की पाठीचा कणा ताठ, शरीरावर कुठे ताण नको, सगळं छान चाललेलं असतं, दीर्घ श्वास घ्या वगैरे वगैरे. वय असतं आपलं 60 समजा, आणि ध्यानाला बसल्यानंतर आपल्या पाठीच्या मध्यभागी
एका अशा ठिकाणी की जिथे दोन्ही हात पोचू शकत नाही तिथे खाजायला लागतं. आणि आपल्या मनात यायला लागतं 60 वर्षात ज्या बिंदूवर कधीच खाजलं नाही आज का खाजतंय, तर प्राणिक मन जे आहे, शारीर मन जे आहे ते म्हणतं की आता हा जर ध्यानामध्ये खरंच स्थिर झाला तर आपल्यावर स्वामित्व गाजवेल. मन, प्राण, शरीर तिघही दिव्य आत्म्याचे सेवक आहे. पण आत्म्याची दिव्यता नाकारण्याचा प्रयत्न ते कुसंगतीमुळे करतात. जेव्हा आपण कोणतंही साधन करायला लागतो, म्हणजे आज पूरग्रस्तांना कपडे वाटायचे, जाऊ दे की आपण नाही गेल्याने काय होईल, वाटायचे हे मनात आलं, पण आपण नाही गेल्याने काय होईल हा एक विचार आला. याचं कारण असं नाही की आपण आळशी आहोत, आळशी आहोतच, पण तेवढं एक कारण नाही आहे. मन, प्राण आणि शरीर आत्म्याची आज्ञा धुडकावून लावायचा प्रयत्न करतं, कारण का त्याला आत्तापर्यंत स्वतंत्रपणाने जगायची सवय झालेली आहे. ते म्हणतं की आत्मा जर मालकी गाजवायला लागला, म्हणजे मूर्ख मालकाचा दिवाणजी जसा श्रीमंत होतो आणि एक दिवशी मालक भिकेला लागतो, मन, शरीर आणि प्राण आपल्या आत्म्याच्या बाबतीत तसं करतं. हे गोष्ट खरी आहे की आत्म्याला भिकारी करता येत नाही, पण श्री अरविंद म्हणतात की ते केलं पाहिजे. मग या परिवर्तनासाठी माणूस असणं हे महत्त्वाचं आहे. तर मग माणूस जर आहोत आपण, तर मग कशासाठी जगलं पाहिजे ह्याचं उत्तर मिळतं. असं घर, गाडी, बंगला, पैसे, पुढच्या पिढीची सगळी व्यवस्था, हे तर रस्त्यात लागलेल्या रेल्वे स्थानकांवर मिळणारे चांगले पदार्थ खाण्यासारखं आहे. आपलं मुक्कामाचं ठिकाण ते नाही आहे. आपलं मुक्कामाचं ठिकाण आहे माणूस म्हणून मी जन्माला यासाठी आलोय की हे ईश्वरी ध्येय माझ्या माध्यमातून गाठलं जावं. अद्भुत आहे हे सगळं, अद्भुत. म्हणजे आपण जन्मतो आणि मरतो हा निसर्गाचा भाग नाही आहे नुसता. जर ह्या परिवर्तनाच्या ईश्वरी कार्यात आपलं योगदान नसेल तर आपण ईश्वराचा विश्वासघात केलाय असं पातक लागतं. की ज्यासाठी माझी नियुक्ती आहे ते महत्त्वाचं काम मी केलंच नाही. मग ते न होण्याचं कारण काय आहे, तर आपल्या मनामध्ये असलेला हा जो व्हायटल माइंडचा गोंधळ आहे, शारीर मनाचा घोळ आहे, वासना, इच्छा, आकांक्षा, आणि यातून एक जीवनशैली विकसित होते की जी निर्माण करण्याचा पाश्चात्य लोक खूप प्रयत्न करतात, कारण का त्यांना या देशावर राजकीय सत्ता परत गाजवायची नाही आहे. तर त्यांच्या राजकीय सत्तेला धोका लाभू नये म्हणून ही विचारसरणी उद्ध्वस्त करण्यासाठी भोगप्रधान जीवन पद्धती ते इथे आणतात. इंग्रजांचं गुलामी हे त्याचंच एक प्रतीक होतं, ज्याच्या विरुद्ध श्री अरविंदांनी क्रांती केलेली आहे. मग घडतं काय, तर माझ्या मनामध्ये एकदा सुखासीनतेची इच्छा निर्माण झाली की शरीर त्यासाठी लालायित होतं. अलीकडच्या भाषेतला शब्द वापरायचा तर आपण कम्फर्ट झोनमध्ये जगायचा प्रयत्न करायला लागतो. मग शरीराला परिश्रमाची जोड दिली पाहिजे, कष्टाची जोड दिली पाहिजे असं ते म्हणतात. पण त्याचाही अर्थ असा नाही आहे की आम्हाला भोग नकोच आहे, कारण का भोगही भगवंतांनी निर्माण केले, भोगण्याची इंद्रिये भगवंतांनी दिलेली आहेत. चांगलं खावं अशी जर भगवंताची इच्छाच नसती तर मला जीभच दिली नसती. चांगलं ऐकावं असं जर नसतं तर कान दिले नसते. पण भोगतच किती राहायचं. बाकी सर्व पशु या पद्धतीने करतात, आहार, निद्रा, भय, मैथुन. माणूस त्यापेक्षा वेगळा काय आहे, तर आहार, निद्रा, भय, मैथुन या भोगाचं जीवन पशूंसारखं तर सगळेच पशु जगतातच आहे. धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हेना पशुभिः समाना. मग धर्म आहे तोच जनावरांपासून माणसाला वेगळं करतोय. तर आपल्या जाणीवाच आपण इतक्या लहान करून टाकल्या की त्या धर्माचा अर्थ असा घेतला आपण पूजा करणं, यात्रा करणं, एक गुरु असणं आवश्यक आहे, जप करणं. तर हे करायचंच आहे, पण हे करण्यामागे सुद्धा आपल्या मनातला भोग काय म्हणतो, असं केलं की ईश्वराची कृपा होईल आणि मग मुलाला तत्काळ स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. असं नसतं मिळत, कारण का स्पर्धा परीक्षेचे पेपर काही ईश्वर सेट करत नाही. त्यामुळं त्याचा काही संबंध नाही. हे माझ्या शुद्धीकरणासाठी आहे सगळं, ज्याला आपण धर्म म्हणतोय आत्ता. पण खरा धर्म कोणता आहे, तर तो
अतिमानसापर्यंत जाण्याची तयारी करणं. त्यासाठी भोगातून बाहेर आलं पाहिजे. मनुस्मृतीने हे फार छान म्हटलेलं आहे की श्रेष्ठ माणूस का आहे तर भूतानाम प्राणीना श्रेष्ठ. म्हणजे सजीव आणि निर्जीव हे दोन एकत्र ठेवले तर यात श्रेष्ठ कोण तर सजीव, म्हणजे ज्याच्यात जीव आहे. भूतानाम प्राणीना श्रेष्ठ. पण ज्यांच्यात जीव आहे, वनस्पतीतही जीव आहे, त्यात कोण श्रेष्ठ? माणसातही जीव आहे. मग श्रेष्ठ कोण? भूतानाम प्राणीना श्रेष्ठ प्राणीनाम बुद्धिजीविना. ज्याच्याकडे बुद्धी आहे तो श्रेष्ठ आहे. पण बुद्धी काही पशूंमध्ये सुद्धा असते. मग मनु महाराज असं म्हणतात की बुद्धिमत्सु नरः श्रेष्ठ. म्हणजे बुद्धी आहे त्याच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे तर माणूस श्रेष्ठ आहे. सर्व माणसांमध्ये बुद्धी आहे, मग त्यात श्रेष्ठ कोण आहे तर बुद्धिमत्सु नरा श्रेष्ठा नरेषु ब्राह्मणा स्मृता. म्हणजे यज्ञोपवीत घालणारा, जातीत जन्माला आलेला तो ब्राह्मण नाही आहे. इथे आहे की ज्याला ब्रह्म कळालेला आहे. आणि ब्रह्म कळालेला आहे म्हणजेच आई कळाली याचा अर्थ काय? आईचं मन कळालं. बाबा कळाले याचा अर्थ काय? बाबांचं मन कळालं. ब्रह्म कळालं याचा अर्थ काय तर ब्रह्माची भूमिका कळाली. आणि ब्रह्माची भूमिका काय आहे तर तू माणूस म्हणून नको राहू, तू अतिमानस ईश्वरी अमरत्वापर्यंत ये. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात जन्माला येतो तेव्हा आपण पशुच असतो, काही देहभान नसतं, बुद्धी नसते, सगळे व्यवहार आपण बघतो. ते म्हणतात की संस्काराने आपण माणूस बनतो. पण माणूस म्हणूनही आपल्याला थांबायचं नाही तर ईश्वरापर्यंत जायचं. मला ईश्वर व्हायचं आहे. आणि असा विश्वास फक्त वैदिक संस्कृतीत देते. आणि म्हणून श्री अरविंद असं म्हणतात की जेव्हा जेव्हा सुखवस्तूपणामध्ये, सुख लोलुपतेमध्ये राहा. आता शरीराला भोग आवश्यकही आहे आणि श्री अरविंद म्हणतात की त्याग पण आवश्यक आहे. याचा मेळ घालण्याचं नाव आहे योग. एकनाथ बाबांनी फार छान सांगितलं. ते म्हणतात की शरीराकडे बघायचंच नाही असं ठरलं तर गडबड होईल. नाही, चांगलं खायचं नाही, चांगल्या जागी बसायचं नाही, चांगले वस्त्र परिधान करायचे नाही तर शरीराचं नुकसान होईल. मग त्याने काय होईल तर धर्म साधण्याचं माध्यमच खराब होईल. आणि शरीराचे चोचले करत बसलो तर तरी धर्माचं माध्यम गेलं. म्हणून नाथबाबांचा शब्द आहे त्यागावे न भोगावे, मध्यभागे विभागावे. एक सुंदर संतुलन हवं त्याग आणि भोगामध्ये. कशाचा त्याग करायचा आहे, कशाचा भोग भोगायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी केला. मग श्री अरविंद असं म्हणताय की त्याग कधी आपल्या हातून घडेल जेव्हा आपण काल्पनिक सुखाच्या जीवनातून बाहेर येऊ. जी आज आपल्या हातातली सुखाची साधनं आहेत ना ती अंततोगत्वा दुःखाचं कारण आहे. म्हणजे दारात गाडी आली हे तर चांगलंच आहे, पण बजाज फायनान्सचा माणूस जेव्हा 2 हप्ते चुकल्यावर दारात येऊन तमाशा करतो तेव्हा काय होतं? गडबड होऊन जाते. मग तोंड लपवतो. म्हणजे जे सुखाचं साधन आहे ते आपल्याला तोंड लपवायला भाग पाडत असेल तर सुखाचं साधन कसं? सुखाचं साधन तेच की डोक्यावर तुळशीची कुंडी घेऊन कोण काय म्हणेल याचा विचार न करता आळंदी देहू ते पंढरपूर माझी माय नाचत चालली. सुखाचे साधन आहे. तिला एकच हप्ता भरायचा आहे त्याचा, ते ती करते. मग श्री अरविंद असं म्हणतात की त्याग हा जीवनाचा करायचा नाही आहे. किती सुंदर वाक्य आहे बघा. तर जीवनाच्या आसक्तीचा करायचा है ना, किती गोड आहे. जीवनाचा त्याग करून कसं चालेल? हे जीवन जर त्याज्यच असतं तर त्याने आपल्याला जन्माला कशाला घातलं असतं? हे त्याज्य नाही आहे, हे अतिशय सुंदर आहे. पण जीवनाची आसक्ती मात्र, आता हे कधी कळतं तर आसक्ती ही अशी डायन आहे की ती कधी आपली मानगुट पकडेल कळता येत नाही. एकदा मी माझ्या गुरुजींना विचारलं कि गुरुजी बहुत जगह मैं जाता हूँ तो कई शब्दों का प्रयोग होता है वहाँ, तो विशेषकर बच्चे पूछते हैं कि आसक्ति क्या है.
तर मला वाटलं आता एक संपूर्ण निबंध आपल्याला छान ऐकायला मिळेल. तर ब्राह्मी मुहूर्तावर प्रश्नोत्तर असतात, कारण का तेव्हा सगळं घेता येतं. तर गुरुजींनी असं बघितलं की हसले ते. मी म्हटलं की सचमुच में मुझे बताइए कि आसक्ति होती क्या है. त्यांनी एकच वाक्यात उत्तर दिलं, जो कभी भी आ सकती वो आसक्ती है. जो कभी भी आ सकती. किती सावध राहायला पाहिजे बघा. मग अशी सावधानता कशामुळे निर्माण होते, तर ते म्हणतात की श्रद्धा आपल्या जीवनात असली पाहिजे. आणि मग अशी श्रद्धा, हा देव आहे की नाही, पुन्हा असा भाग नाही, हा ग्रंथ पवित्र की तो ग्रंथ पवित्र, याच्यासाठी सुद्धा श्री अरविंदांनी जे म्हटलंय तेवढा मुद्दा पाहणं महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात की हे सगळं दृश्य आणि अदृश्य जग आहे, ते नेमकं काय आहे हे जर आपल्याला कळायचं असेल तर 3 गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. ते पहिली गोष्ट अशी सांगतायत की या दृष्ट आणि अदृष्ट, दृष्टादृष्ट विजयी होवावे जी मधलं जे दृश्य आणि अदृश्य जगत आहे, म्हणजे दिसणारं आणि दृष्टीपलीकडचं, तर ते म्हणतात की हे जगत काय आहे ह्याचं स्वरूप तुला कळालेलं असलं पाहिजे. तर हे सगळं जगत म्हणजे ईश्वरी प्रज्ञेचा आविष्कार आहे, डिवाइन विजडम. याच्यावर तुझी श्रद्धा हवी. या देवावर त्या देवावर ते असूच दे, पण हे जगत जे आविष्कृत झालंय किंवा माझ्या दृष्टीपल्याड जे आहे ते सुद्धा एक डिवाइन विजडम, त्याचा तो आविष्कार आहे. ह्याच्यावर माझी श्रद्धा असली पाहिजे. याचा काय परिणाम होतो तेही पुढे सांगतात. हे सगळं जे दृश्य अदृश्य जगत आहे तो ईश्वरी सत्तेचा आविष्कार आहे, डिवाइन पॉवरचा आविष्कार आहे. याच्यावर माझी श्रद्धा असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ते असं म्हणतात की ही सगळी जी आहे या दोन्ही प्रकारच्या जगामध्ये, डिवाइन विजडम असो डिवाइन पॉवर असो, याने जो एक परिणाम होतो आहे त्याला त्यांनी ब्लिस असा शब्द वापरला. परम आनंद हा सुद्धा ईश्वरी शक्तीचाच आविष्कार आहे. याच्यावर आपण जेव्हा खूप खुश होतो त्याचं कारण काय असतं. अगदी मनात आलं होतं आज की श्रीखंड खावं, आणि घरी गेले गेले बायको म्हणाले आज आणलंय चितळ्यांचं आम्रखंड. खुश, परम आनंद. मग ते असं ताटलीत ठेवून बाउलमध्ये ठेवून फोटो आणि फेसबुक. परम आनंद असा थोडीच आनंद असतो. ते म्हणतात की नाही हे. मग अशी श्रद्धा जेव्हा मनात निर्माण होईल तेव्हा शरणागतीपर्यंत आपल्याला जाता येईल, टोटल सरेंडर. आणि मग हे 2 साधलं असेल तरच आपल्याला कृत्रिम खोट्या भासमान भोग आणि सुखाच्या कल्पनेतून बाहेर येता येईल. पण तसं नाही झालं तर ईश्वरी दायित्वापासून आपण दुरावलेले असू. ह्या सगळ्या तत्वज्ञानाचं प्रकटीकरण ह्या एका छोट्या पुस्तकात आहे. आता यातली काही गोष्टी आपण पाहू. यात कथा काय आहे ते सांगतो. की यातली कथा अशी आहे जी वर्तमानातल्या तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांची आहे. कधी कधी आहे ना काही वाक्य सोपी आणि सरळ मांडावी लागतात. खूप अलंकार करण्याची गरज नाही आहे. तुमची आणि माझी अवस्था यातला पूर्वार्ध आहे. आणि तुमची आणि माझी मी का म्हणतो आहे, जे परिश्रम करतायत, कष्ट करतायत, काबाड कष्ट, आणि ज्यांना संध्याकाळची चूल पेटवण्याची भ्रांत आहे. आता फुकट मिळतं वगैरे त्या गोष्टीत शिरायला नको. तसं मिळत असून सुद्धा स्थिती बदललेली नसते, भावस्थिती. ते लोक तुमच्या माझ्यापेक्षा ईश्वरी ध्येयाशी अधिक प्रामाणिक आहे. सरळ वाक्य आहे पण क्लेशदायी आहे. आपण नटवे ईश्वर भक्त आहोत. म्हणजे ज्याला हिंदीमध्ये म्हणतात की हम जताना चाहते हैं. आम्हाला दाखवायचं आहे की आम्ही भक्त आहोत. आम्हाला दाखवायचं आहे की आमच्या आत खूप काही चांगलं आहे. नाही आहे. कुठल्या फुलाला दाखवण्यासाठी काही करावं लागत नाही. ते फुललं की त्याचा सुगंध पसरतोच. पण जे
स्वभावतः विस्तारित होऊन सुगंध पसरू शकत नाही, त्याचा मात्र स्प्रे करावा लागतो, एक आर्टिफिशियल प्रेशर द्यावं लागतं. त्यामुळं तुम्ही आणि मी ज्याला उच्च मध्यमवर्गीय, उच्च विद्याविभूषित असं आपण म्हणतो, खाऊन पिऊन सुखीच्या पलीकडे गेलो आहे आपण. आता एक स्थैर्य आलंय. मानवी जीवनातलं स्थैर्य घातक आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी. गाण्यामध्ये ठहराव छान असतो, जगण्यामध्ये तो नसतो. जगण्यामध्ये पुढे जाण्याची एक भूक असावी लागते, जुनून. त्याला श्री अरविंदांनी शब्द वापरलाय अभिप्सा, ॲस्पिरेशन. ती सगळी आपण मारून बसलो. का मेली आहे ती? तर ज्यांना सुरक्षित सुखरूप वातावरण मिळालंय त्यांच्यातली निर्मिती संपते. व्यवहारातलं सामान्य उदाहरण देतो. धनिकांच्याकडे संतती कमी होते. जे ऐश्वर्यवान आहेत ना त्यांच्याकडे तुम्ही बघा, राजे रजवाड्यांचा इतिहास काढा, काही पिढ्यांनंतर सगळे दत्तक आहेत. दत्तक. जितकं भौतिक सुख मिळतं ना, आता ही तर सामान्य दर्जाची निर्मिती आहे, समजून घेण्यापुरतं हे वाक्य, ही अतिशय मोठी निर्मिती आहे संतती निर्माण करणं सुद्धा. पण सुखवस्तू झालं की निर्मिती संपते. एक अस्वस्थता असावी लागते. ती अस्वस्थता भौतिक जीवनातल्या प्राप्ती अप्राप्तीच्या अंगाने आहे तोपर्यंत आपण पशुत्वाच्या पातळीवर आहोत. ती एका वेगळ्या उंचीवरच्या प्राप्तीसाठी अस्वस्थ होते ना, तेव्हा ती दैवी अस्वस्थता असते. म्हणून एक वाक्य आहे की पीक सॅटिस्फाईज, सॉक्रेटिस डिससॅटिस्फाईज. डुक्कर संतुष्ट होऊ शकतं, सॉक्रेटिस संतुष्ट होऊ शकत नाही. कारण का सॉक्रेटिसला माहित आहे मी संतुष्ट झालो तर माझी यात्राच संपते. तुम्ही आणि मी हालचाल करतो आहोत, निर्मिती नाही करत. मांडामांड करतो आहोत पण उत्पन्न काही होत नाही आहे. बस दिल को बहलाने का ख्याल अच्छा है की आम्ही करतो आहोत. अशा अवस्थेमधला एक तरुण आहे, तो सुखाने जगतो आहे, मस्त चाललंय त्याचं आयुष्य. पण त्याचं सगळं सुखाचं जगणं जे आहे ते बाहेरच्या सगळ्या दुःखांच्याकडे दुर्लक्ष करून आहे. म्हणजे सुख आहे ना डोळस बनवतं. पण आम्ही तुम्ही जी सुख भोगतो आहोत आणि ज्या युवकाचं वर्णन श्री अरविंदांनी यात केलंय त्याला सुखाने अंधत्व प्राप्त झालंय. त्याला सुखाची नशा आहे. सुख सावध करतं आणि कृत्रिम सुख आहे, भासमान सुख आहे ना, ते आपल्याला गोंगीत टाकतं. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरून आलो आणि शेतावर आपली वस्ती आहे, छोटीशी झोपडी आहे, एखादी खोली आहे आणि आपल्या वाटसरून एक जो कोणी आपला ते शेतावरचा शेतकरी आहे त्यांनी काका बसा असं म्हणून एका साध्या भांड्यात थंड पाणी दिलं. ते प्याल्यानंतर जे वाटतं ते सुख आहे. ते सुख आहे ना एक कृतज्ञता निर्माण करतं. आणि जी कृत्रिम सुख आहेत ती आपल्याला बेभान करतात. म्हणजे तहान न लागताही मद्यपान करणारे लोक कोणत्या सुखाचे धनी होतात? गटार है ना. म्हणजे ते खऱ्या अर्थाने गटारीत पडतील किंवा बदनामीच्या गटारीत पडतील, पण पडतील गटारीतच. अशा एका तरुणाला, मग ह्या तरुणाच्या अवस्थेकडे म्हणजे तुमच्या माझ्या अवस्थेकडे आजच्या काळातल्या बघितल्यानंतर सर्वात अस्वस्थ कोण होतं तर माझी आई. कारण का तिला माहित आहे की मुलाचं हित कशात आहे. ती म्हणते की हा असाच जर इथे लोळत राहिला या काल्पनिक सुखात तर ह्याचा जीवनाचा उद्देश त्याला कळणार नाही. म्हणून झोप पूर्ण झाली नसताना सुद्धा जी आई पांघरून हिसकावून उठवते ना तिचं खरं प्रेम असतं त्या मुलावर. जाऊ दे ना आज सुट्टीचा आहे झोप, तर ओळखायचं की उगीच प्रसवली आहे, हिला प्रसवायचं नव्हतं पण फसले दोघंही नवरा बायको आणि
ही आई झाली, तो बाप झाला. माझी आई जेव्हा माझं ही अवस्था बघते, म्हणजे ह्यातल्या युवकाची अवस्था बघते, तेव्हा ती फार संतापून जाते आणि ती उग्रतेने प्रकट होते. घरातलंच उदाहरण मी मुद्दाम यासाठी देतो की एरवी आपल्याला 10 मिनिटं विलंब झाला बाहेरून यायला, तर क्षणाक्षणाला दाराशी जाऊन उभी राहणारी आपली ममतावाली आई सकाळी उठवताना, अंथरूण नीट कर म्हणताना, अभ्यास कर म्हणताना कठोर होते. तशी कठोर झालेली भारत माता याच्या जीवनात येते आणि त्याला कळतच नाही की ही कोण आहे. बघा, सगळं मानसशास्त्र नीट समजून घेऊ. जो सुखासीन आहे, सुखात बुडून गेला आहे, म्हणजे खोट्या सुखात, त्याला आपली जन्मदात्री ओळखायला येत नाही. वृद्धाश्रम पोचतंय ना. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे म्हणून मी सांकेतिक म्हणतो. माझे मायबाप मला ओळखायला येत नाही म्हणून त्यांची उपेक्षा करतोय मी, अवहेलना करतोय. काल एका उर्दू कवीने त्याचा अनुभव सांगितला एका वाहिनीवरच्या चर्चेमध्ये. तर दिल्लीतला असेल, मुंबईतला असेल, मला नक्की आठवत नाही. 28 दिवस वडिलांचं प्रेत त्या रुग्णालयात सांभाळून ठेवलं आहे आणि त्यांचा फ्रान्स आणि अमेरिकेतल्या 2 मुलांना हे इस्पितळ वारंवार संपर्क करत आहे आणि ती दोन्ही मुलं उत्तर देत आहेत की सध्या आम्हाला वेळ नाही आहे, तुम्ही प्रेत सांभाळून ठेवा, जो काही होईल तो खर्च आम्ही देऊ. हे नव्या सुखात अडकलेल्यांना आईबाप ओळखता न येण्याचं लक्षण आहे ते ह्या तरुणामध्ये. तो विचारतो कोण आहेस तू. याच्या इतकी दुःखाची गोष्ट कुठली नाही की आपल्या आईला आणि बापाला आपण विचारावं की कोण आहे तुम्ही. विचारतोय वेगवेगळ्या पद्धतीनं. जिने जन्माला घातलं तिला थोडं शिकलेला मुलगा म्हणतो की तुला कळत नाही आहे. मग भारत हमारी माँ आहे, त्याला कसं कळणार. नाही कळणार. श्री अरविंद म्हणतायत की असा बरबटलेला जड सुखाने हा आपल्या जन्मदात्रीलाच विचारतोय तू कोण आहे. मग ती मी कोण आहे ती एकदा तिच्या मूळ रूपावर गेली, मग कोणाच्या बापाला म्हणजे पोराच्या बापाला सुद्धा भीत नाही. मग ती तिचं रूप दाखवते. मग हा भानावर येतोय. सगळा निराशवादी नाही आहे. मग त्याला जेव्हा कळतं की आपली आई कशासाठी चिडलेली आहे आणि आई आपल्याला काय सांगते आहे, तेव्हा तो भानावर येतो आहे आणि तो भानावर येऊन कर्म करायला सुरुवात करतो आहे. आणि कर्म करत असताना इंग्रज लोक आहेत ते अरविंदांनी फार छान म्हटलं आहे, केवळ एका मुलाचं प्रतीक घेतलं आहे पण तिन्ही वर्णांसाठी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही वर्णांना चाबूक मारला आहे त्याने की तुम्ही काय करतात आणि काय करायची आवश्यकता आहे. बघू त्यातले काही कडवे आपण. आणि मग तो भानावर आला आहे, तो समाज भानावर आला आहे, तो पुरुषार्थाने उभा राहिला आहे. आणि मग पूर्वेच्या क्षितिजावरती एक तेजस्वी त्रिशूळ प्रकटतं आहे, स्वातंत्र्याचं, सामर्थ्याचं, आध्यात्मिकतेचं. आणि मग ते सगळं झाल्यानंतर जी एक स्वतंत्रता येते, त्या स्वतंत्रतेमध्ये त्याच्या लक्षात येतं की जिला आपण कोण आहेस तू असं म्हटलं, ती दुसरी तिसरी कोणी नसून भवानी भारती आहे. आणि मग तो तिची स्तुती करतो आहे. आणि मग समर्थाने जसा आपला आनंद व्यक्त केला, बुडाला औरंग्या पापी म्लेंच संहार झाला. मग आनंद वनभुवनाची कल्पना समर्थाने मांडली आहे. तिथे या कथेचा समारोप होतो. त्यातले काही मुद्दे आपण बघू. 99च्या 99 पाहिले तर 100वा श्लोक तुम्ही रचाल माझ्या श्रद्धांजली वाहण्याचा, त्यामुळे मी तसं करत नाही. बघा फार सुंदर आहे तो तरुण. आता हा तरुण शब्द मी वापरतोय पण ह्यात सगळे भारतीय असा त्याचा अर्थ आपण घ्यायचा. सुखे निमग्न शयने यदासम मधोश्चरथ्या सुमनश्चार सचिंतयामास कुलानि काव्यम दारांश भोगांश सुखम
धनाने. तो स्वतःबद्दलची माहिती देतो, मी कोण आहे. तो असं म्हणतो की मी तर सुखाच्या समुद्रात डुंबलोय, मी सुखात आहे, माझ्या घरात आहे. आणि सुखे निमग्नः, म्हणजे नुसता सुखाचा आस्वाद घेतो नाही, निमग्न होण्याचा अर्थच असा आहे की देहभान हरपणं. आणि कोणतंही सुख व दुःख जिथे देहभान हरपतं, देहबुद्धी नाही, देहभान हरपतं, ते विनाशकारी आहे. मग ते सुख असो किंवा दुःख असो. दुःखातही जर आपण देहभान हरपलं तर आत्महत्या करतो, आणि सुखात देहभान हरपलं तर आत्महत्याच करतो, पण जिवंत राहून क्षणाक्षणाने आत्म्याला मारतो, आपल्या स्वतःला मारतो. तो म्हणतो की मी माझ्या शय्येवर छान झोपून होतो, शयने यदासम, छान पहुडलोय तक्क्याला वगैरे डोकं टेकून. आता त्याचं चित्र मी उभं करत नाही, कारण का आपल्याला ते सहज कळण्यासारखं आहे. पुढं तो असं म्हणतो की मी माझ्या मनातच सुखाच्या संकल्पना करत करत है ना, डे ड्रीमिंग, त्या माझ्या काल्पनिक सुखामध्येच मी भ्रमण करतो आहे, आणि माधवी निकुंजांमध्ये मी भ्रमण करतो आहे. वसंताच्या उपवनातून माझं भ्रमण चाललं. कलाकाराच्या मनात अशा पद्धतीची निर्मिती होत असते, आणि तो तशा पद्धतीच्या वातावरणामध्ये निमग्न झालेला असतो. पुढे तो म्हणतो की मी हे सगळं करत असताना माझ्या डोक्यात काय चाललं होतं, मला जे काही सुख प्राप्त झालंय ते माझ्या डोक्यातले विचार काय होतो, तर तो म्हणतो की दारांश भोगांश सुखम धनाने. मी ज्याचा विचार करत होतो, ज्या सुखाचा, सगळे शब्द फार महत्त्वाचे आहेत. इतकं अद्भुत आहे, पण जेवढं जमेल तेवढं. सत्यनारायणासमोर ठेवलेलं शिऱ्याचं सगळंच्या सगळं बघून आपल्याला थोडंच मिळतं, पण जेवढं मिळतं तेवढ्याने शिरा खायची इच्छा होते की नाही, तर ते तेवढा शिरा मी तुमच्या हातावर ठेवतो. तो म्हणतो की मी माझं कुल, माझी कविता, माझी कामिनी म्हणजे पत्नी, आणि माझे सुखभोग याचाच मी विचार करत होतो. तंतोतंत आपलं वर्णन आहे, तंतोतंत, हे न विसरता वाचायचं आहे हे. मग पुढे तो म्हणतो कांतेश शृंगार युक्तेश हृष्टो गानै स छंदो ललितम बबंध जगौच कांता वदनम सहास्यम पूज्ये च मातृश्चरणे गरिष्ठे. मी हे सगळं ज्या स्वप्नामध्ये आहे, दिवा स्वप्नामध्ये, त्या स्वप्नामध्ये मी काय करतो आहे, तर मी आनंदाने अगदी असं डोलत हसत खेळत गुणगुणतो आहे, गातो आहे. एकनाथ महाराजांनी हरिभक्ताचं वर्णन करताना आनंदे डुल्ल तू म्हटलं, ते डुलणं वेगळं आहे. आणि इथे तो म्हणतो आहे की मी ह्या सुखाच्या सगळ्या मनोव्यापारामध्ये गुणगुणतो आहे आणि डोलतो आहे. त्यात मी झूम बराबर झूम टाईप चाललाय थोडक्यात, तसा मी राहतो आहे. आणि मग मी काय करत होतो त्या आनंदाच्या भरामध्ये, तर गानैश छंदो ललितम बबंध, मी शृंगाराचे, सौंदर्याचे, समजलं, ह्या कुळात येणारं जे जे काही आहे त्या सगळ्याचे सुंदर बंध, सुंदर छंद रचत होतो. आणि हे करत असताना मला सगळ्यात आकर्षक काय गोष्ट वाटत होती, जगौच कांता वदनम सह, असं सुंदर हसणाऱ्या माझ्या बायकोच्या चेहऱ्याकडे मी बघत होतो. वाटतंय ना आपलं वर्णन? वयाशी काही संबंध नाहीये. आता हे खरं आहे की असं सहास्यवदन प्रत्येकाच्याच वाट्याला येतं असं नाही, पण यावं असं तर असतंच मनात प्रत्येक. तर ते म्हणतात की मी असा मशगूल झालेला होतो. आणि मग अचानक कोणीतरी माझ्या छातीवर हात ठेवला असं मला वाटलं. डोळे मिटून मी ह्या मनोभूमिकेमध्ये आहे आणि माझ्या छातीवर एक हात आला. त्या स्पर्शाने मी गदगद झालो, त्या स्पर्शाने मी थोडं सावध झालो. आणि सावध झाल्यानंतर डोळे किलकिले करून पाहिलं तर मला एक स्त्री दिसली. आता एका सुखस्वप्नामध्ये असणाऱ्या मनाला छातीवर त्या हाताचा स्पर्श झाला आणि समोर एक स्त्री दिसली तर आनंद व्हायला पाहिजे, पण ही स्त्री दिसल्यानंतर त्याची अवस्था काय झाली आहे, तर तो म्हणतो नरास्थी मालाम
नृकपालकांशी वृकोदराक्षी क्षुधितां दरिद्रां पृष्ठे व्रणाकां सुरत प्रतोदयी सिंहीं नंदतिमिव हंतु कामाम. मी डोळे उघडून पाहिल्यानंतर माझ्यासमोर कोणी सुंदरा नव्हती. तो म्हणतो की माझ्यासमोर होते अस्थींचे हार धारण केलेले, नरमुंड धारण केलेली. ते उग्र रूप आहे तिचं, ते धारण केलेली आहे. तिने अस्थींचे हार धारण केले आणि नरमुंडांची मेखला बांधलेले, मेखला म्हणजे कमरपट्टा घातलेला आहे, अशी ती होती. तिचे डोळे होते ते कसे होते तर कोल्ह्या लांडग्यासारखे लाल झालेले डोळे होते, अग्नी असावा असे तिचे डोळे होते. माझ्या लक्षात येत होतं की ती भुकेली आहे. म्हणजे भुकेच्या पोटी कसं रावण फणफणतो तशी तिची काहीतरी अवस्था आहे. तिला भूक आहे आणि नुसती भूक नाही तर तिच्या एकूण सगळ्या व्यक्तिमत्वातली उग्रता लक्षात घेतल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की ती तशी दरिद्री वाटते. भारत मातेचं वर्णन आहे, दरिद्री वाटते. आणि मग तिच्याकडे मी पाहतो आहे तर तिच्या आविष्कारामध्ये मला अनेक अनेक गोष्टी दिसत आहेत. त्यातली पहिली गोष्ट दिसलेली आहे की तिच्यावर असुराने आघात केलेले आहे. कारण का माझ्या लक्षात आलं की तिच्या पाठीवर घावांची चिन्ह आहे. इथे सुद्धा अरविंद गंमत करतात, पाठीवर आहेत. छातीवर असते ना तर एवढं दुःख नव्हतं. पाठीवर आहेत याचा अर्थ विश्वासघात करून ह्या स्त्रीला मागून वार केलेले आहेत. आणि ते म्हणतात की ही अशी व्यथित झालेली उग्र असलेली सिंहासारखी गर्जना करते आहे आणि माझ्या छातीवरचा हात देऊन जणू काही आता ती मला दाबते आहे, गाडते आहे असं मला वाटलं. आणि मी खडबडून जागा झालो. आणि जागा झाल्यावर माझ्या कानावर काय पडलं तर माझ्या ह्या समोर उभ्या असलेल्या भवानी भारतीची हाक माझ्या कानावर पडली. सुखामध्ये झोपलेल्या निमग्न झालेल्या भारतीय समाजाला ही व्याकुळ उग्र तरी पण दुर्बल झालेली भारत माता म्हणते, उत्तिष्ठ देही ती पिपासुरंबा दध्वान रात्रो नगरे वितारे सेयम स्तनंती रजनीं तिमिस्राम बभौ समापूर्य मनांसी चार्या. आणि तिने मला हाक मारलेली आहे. ती कशी मारलेली आहे, ती नक्षत्रहीन रात्र असावी, काळोख असावा, त्या काळोख्यामध्ये कोणीतरी जोरात ओरडावं तसं माझ्या अवतीभोवती तिमीर आहे. खरं म्हणजे तर तो ज्या सुखात आहे त्यात अंधार असण्याचं कारण नाही, पण अज्ञानाचा स्वार्थाचा अंधार इतका आहे. आणि त्या अंधारामध्ये ती नुसतं हाक देत नाही आहे तर ती आक्रोश करते. आक्रोश तीव्रतेने म्हणते आहे की उठ उठ आणि तू तुझं सर्वस्व समर्पित कर मला. मग हा खडबडून उठतो आहे. आता तिला भारत मातेला तुकड्या तुकड्याने हप्त्या हप्त्याने समर्पण नको आहे. ती म्हणते की आता सर्वस्व द्यायची वेळ आली आहे आणि ते आली आहे तर द्यायचं आहे. तर सर्वस्व याचा अर्थ ज्याला मी सुख मानत राहिलेलो आहे ते सुख आता मला सगळं सोडून द्यावं लागेल. संकट येणार आहेत, प्रश्न येणार आहेत, आव्हानं येणार आहेत आणि ती आव्हानं स्वीकारण्यासाठी मी ज्यात अडकलेलो आहे ते सगळं अडकलेलं मला सोडून द्यावं लागेल. तो विचारतो की तू इतकी उग्र असणारी कोण आहेस. बघा, ओळखत नाही आईला. मग ती त्याला उत्तर देते की मी कोण आहे माहिती आहे, मी आहे भारत माता. मातास मी भो पुत्रक भारताना, हे भारताच्या सुपुत्रा मी तुझी आई आहे, मी भारत माता आहे. तू ओळखलं नाही मला. सनातनानाम त्रिदश प्रियाणाम, मी कोण आहे तू मला प्रश्न विचारतो. मी तर ही सनातन आहे. इथे अत्यंत चिरंतन आणि प्रिय की ज्यांचं नामनिशाण मिटवणं, ज्यांच्या खुणा मिटवणं अशक्य आहे. प्रत्यक्ष काळ किंवा यम सुद्धा जिचे प्राण हरण करू शकत नाही किंवा जिला पराभूत करू शकत नाही, तशा अवस्थेतली मी तुझी माता आहे. आणि मी तुझी माता आहे म्हणजे तू सुखात आहेस, पण माझे पुत्र कसे आहेत, माझे ज्यांचा मला अभिमान वाटतो की ज्यांनी मला इतकं पराक्रमी बनवलं, ते माझे खरे पुत्र कसे आहेत आणि तू कसा आहेस. पुत्र तर आहेच, हा पण मुलगाच आहे म्हणून त्याला ती उठवायला येते, पण माझे खरे पुत्र मला कोणते वाटतात. सुखात लोळत पडलेले माझे पुत्र नाही आहेत. ती म्हणते
की ते शूर आणि वीर की जे प्रगल्भ आहेत, विचारपूर्वक सर्व काम करतायत आणि शत्रूशी स्पर्धा करत असताना तिळा एवढा सुद्धा कमतरतेचा भाव त्यांच्यामध्ये नाही. शूराहा प्रगल्भाश्च ही शास्त्रवाण, म्हणजे त्यांच्याकडे शस्त्र आणि शास्त्र दोन्ही आहे. स्पर्धा लवम सोडून अमर्षणा असते. असे माझे ते जे पुत्र आहेत की जे शत्रूचं दमन करतात आणि माझी पूजा करतात, त्यांची मी माता आहे. तू माझा पुत्र आहेस, पण माझे खरे पुत्र मला कोणते वाटतात तर तसे ते वाटतात. आणि तू काय आहेस बघा कसं वर्णन केले. दीना क एते घृणिनो दरिद्र. तू कोण आहेस रे? हा असा दरिद्री, दीन, घृणित असा पापी कोण आहेस तू? तू जर माझ्या पोटी जन्माला आलायस तर तुझी अशी अवस्था काय आहे? पण ते माझे पुत्र की जे सगळ्या उलाढालीला आनंदाने, सगळ्या आव्हानांना आनंदाने आपल्या गळ्याला लावतात, आणि तू का असा निद्रेत लोळत पडलाय? तू का असा कथित सुखामध्ये? मग ती म्हणते की तू एकटा आहेस का असा की ज्याला आपलं स्वत्व कळालेलं नाही आहे, ज्याला आपण कोण आहोत हे कळलेलं नाही, कोणत्या सनातन परंपरेत आपला जन्म झालाय याचं ज्याला विस्मरण झालंय, असं तू एकटा नाही आहेस. आणि इथे ती तिन्ही वर्णांचा निषेध करते. ती म्हणते आहे की मी बघते आहे की ब्राह्मण कसं वागतायत, मी बघते आहे क्षत्रिय कसं वागतायत, मी बघते वैश्य कसं वागतायत, शूद्र कसं वागतायत ती म्हणतच नाही आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की जे कष्टकरी आहेत, जे मेहनत करतायत, ज्यांना रात्रीच्या चुलीचा प्रश्न आहे, ते अजूनही आपल्यापेक्षा प्रामाणिक आहे. आणि हे त्रिवर्णाविषयी ते म्हणतात, म्लेच्छस्य पूतश्चरणामृतेन गर्वं द्विजोस्मिति करोति कोयम शूद्राधानार्य तरोसि शूद्रो व्रतै किमे तैर नरकस्य पांथे. तुम्ही काय करत राहिलायत? हे तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण काय आहे? तुम्ही तर म्लेच्छांचं चरणामृत प्यायला लागलेलं आहे. ईश्वराचं चरणामृत समजून ब्राह्मण वर्णासाठी वर्णन करत की तुम्ही कुणाचं चरणामृत पिताय? भगवान विष्णूचं नाही, शंकराचं नाही. तुम्ही तर म्लेच्छांचे पाय धुवून त्याचं चरणामृत पिताय. आणि तुम्ही ब्राह्मण असल्याचा तुम्हाला तोरा गर्व का वाटतो आहे? तुम्हाला इतका अभिमान कशाचा आहे तुमच्या वर्णाचा? तुम्ही तर शूद्र आणि शूद्रापेक्षा अधम शूद्र झालेला आहात. कारण का तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या व्रत उपासनांमध्येच इतकं कौतुक वाटलेलं आहे की खरं व्रत आणि खरी उपासना करायलाच तुम्ही तयार नाही आहात. ती म्हणते की उत्तिष्ठ भो जागृही सर्जयाग्ने. ब्राह्मण आहात ना तुम्ही, तर तुम्ही उठा. आणि यज्ञ हवन करायचं असेल तर हे असलं यज्ञ हवन करू नका. तुकोबाराय म्हणतात की तिळ जाळीले तांदूळ, कामक्रोध तैसाची मळ, असले यज्ञ हवन करून का? यात यज्ञसंस्था हवन प्रणालीच्या विरुद्ध अरविंद बोलत नाही. ते म्हणतात की कशासाठी यज्ञ? जेव्हा राष्ट्रयज्ञ करायची वेळ असते, विश्वामित्रांनी श्रीरामांना ज्या यज्ञाच्या रक्षणासाठी नेलं ते मारी सुभाहूंपासून रक्षण करण्यासाठीचा यज्ञ नव्हता. त्यांना एका राष्ट्रयज्ञासाठीचा एक युवक तयार करायचा होता. तर जेव्हा जेव्हा आमची परंपरा यज्ञ म्हणते, मख म्हणते, तेव्हा राष्ट्रयज्ञ असंच त्याचा अर्थ आहे. आणि इथं तर ते म्हणतात की तुम्ही हे असलं काय करताय? तुम्ही प्रत्यक्ष परमपुरुषाचं साक्षात तेज आहात. आता कोणत्या अग्नीला स्वाहा स्वाहा करता? तुम्ही उठा. तुम्हाला असं काय वाटतं की हा अग्नी प्रज्वलित केला पाहिजे? आतला जो अग्नी आहे, जो चिरंतर अग्नी आहे, तो अधिक प्रज्वलित करा, तो अधिक तीव्र होऊ द्या, तो अधिक धतकू द्या. उठा. हे यज्ञ काय करता? क्षत्रियांसाठी ती म्हणताय क क्षत्रबंधुर भवनेषु गूढो मध्ये कटाक्षेच विलासिनी नाम धर्मान यशो दुर्बल विस्मृतोसी युद्धस्व भो वंचक रक्ष धर्मान. तुम्ही मिशेला पीळ मारून आम्ही क्षत्रिय आहोत असं म्हणता आणि ते दसऱ्याला गंजलेली शस्त्र पुसता. तुम्ही कसले क्षत्रिय आहात? तुम्ही तर तुमच्या राजप्रासादामध्ये चोरून चोरून जे काही उद्योग करता आहात ते काय मला दिसत नाही अशातला भाग नाही आहे. तुम्ही तर तुमच्या रमणींमध्ये, अंगवस्त्रांमध्ये, मद्यपानामध्ये,
इतके रमून गेलेला आहात की तुम्हाला क्षत्रिय कसं म्हणायचं? तुम्हाला काही भान आहे? धर्म आणि यश या दोन्हीलाही तुम्ही दुर्बल बनवतात. अरे वंचकानो म्हटलंय. हे इतका निषेध तर कोण करेल? आईशिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही. बाकी तर तुला काही कळत नाही इतकं म्हणशील, पण तू महामूर्ख आहेस असं फक्त आईच म्हणू शकेल जगामध्ये. मग ते म्हणतात की उठा, युद्धाला तयार व्हा. हा युद्धाचा प्रसंग आहे, तुम्हाला सुख भोगण्यासाठीचा हा काळ नाही आहे. उठा. स्पष्ट शब्दामध्ये निर्देश आहे की आता तुम्हाला धर्माची आणि राष्ट्राची रक्षा करण्याचं कंकण हाती बांधावं लागेल, तरच तुम्ही खरे क्षत्रिय आहात. वाडवडिलांनी मारलेल्या पशूंची जी असतात ना मुखवटे लावलेले, ते लावून आमची परंपरा अशी, तो काळ गेला, आता उठा, तुम्हाला युद्ध करायला तयार राहील. वैश्यानाही ते असंच सांगतायत की अरे वैश्योसी कस्येह विषः समृद्धै धनम किमेतद विपणीषु सज्जम म्लेंछर देशा कुरुषे दरिद्राम मामेव कालीम खलमातृद्रोहीन. ह्याच्यापेक्षा वाईट शिवी कुठले नसते. मातृद्रोही आहेस तू. मातेचा दोष करतोय तू. वैश्य कसा? कारण का तू काय करतो आहेस तर बाजार तर छान सजवलेस तू, मंडी तर बहुत बडी सजाई. पण हे सगळं सजवत असताना तू धन कशा मार्गाने जमवतोय? त्या धनाचा उपयोग तू काय करताय? तू जे धन जमवतो आहेस त्याची मदत कोणाला होते आहे? इथल्यांना नाही होत आहे, म्लेंछांना श्रीमंत करण्याचं काम तो करतोय. कारण का जो सगळा व्यापार त्या काळात चालला होता त्याच्यामध्ये स्वदेशीचं भानच नव्हतं, आत्मनिर्भरतेचा विचार नव्हता. आणि इथं जे काही व्हायचं त्या सगळ्या व्यापार उद्यमाचा खरा लाभ कोण घेत होतं? म्हणजे आता तर सगळे पानं उघडी झालेली आहे की इंग्लंडचं सगळं ऐश्वर्य त्यांनी भारताच्या केलेल्या शोषणातून निर्माण झालं आहे. आकडेवारीनिशी सिद्ध झालं. तपशीलवार किती सोनं नेलं, किती पैसे नेले, किती धन नेलं, काय काय नेलं, कोणकोणत्या गोष्टी तिकडे गेल्या, या सगळ्याची आता यादीच प्रसिद्ध होते. ते श्रीमंत झाले आपल्याला गरीब करून. आणि अशा व्यापार उद्यमामध्ये जर तू लक्ष घालत असशील तर तू तुझ्या आईला कंगाल बनवतो आहे. तू स्वदेशीचा व्रत न लक्षात घेता व्यापार उद्यम करशील तर तू मातृद्रोही आहेस. तू कसला आलायस? वैश्य. तिन्ही वर्णांचा निषेध आईने केलेला आहे. आणि मग पुढे ती म्हणते की तुम्ही हे सगळं करता आहात तर माझी कामना काय आहे? तिन्ही वर्णांकडून म्हणजे सगळ्या भारतीयांच्याकडून माझी कामना अशी आहे की तुम्ही आता हौतात्म्य पत्करायला तयार झालं पाहिजे. माझ्यासाठी तुम्हाला बळी जायची तयारी दाखवली पाहिजे. माझी नुसती स्तुती कराल, माझ्या स्वातंत्र्याची कवनं कराल तर मला त्याने समाधान नाही होणार. आता मी बळी मागते. ती म्हणते की देही क्रतनू देही पिपासुरस्मी जानी ही दृष्टा भजशक्ती माद्या. तुम्ही माझ्यासाठी आता बाकी काही करू नका, तुम्ही शक्तिमान व्हा आणि माझ्यासाठी द्या. मी तहानेलेली आहे, पाण्यासाठी नाही, मी रक्तासाठी तहानेलेली आहे. एक नवनवरात्र आपल्याला करावंच लागणार आहे या पुढच्या काळात. ती हत्तीवर बसून येणारी लक्ष्मी, तिचं तर वर्णन करत आलोच आपण. आता नवरात्रामध्ये खऱ्या अर्थाने शक्ती उपासना व्हायला पाहिजे. आणि हे विसरता कामा नये की ती रुधिर तृषार्थ आहे, ती रक्तासाठी तहानेलेली. म्हणजे काही कोणाचे खून हत्या करायचं नाही, पण आमचा हत्या आणि खून कोणी करू नये यासाठीची जी शस्त्र आणि शास्त्र सिद्धता पाहिजे ती आपण केली पाहिजे. वर्तमानामध्ये हे प्रासंगिक आहे की नाही? म्हणून 1909चं असो, 1904चं असो, 1907चं असो हे काव्य ते 2025ला तितकंच्या तितकं लागू पडते. ती म्हणते की माझ्याकडे बघा तरी, मला ओळखा तरी, मी कोण आहे, माझी अवस्था काय झालेली आहे, मी कोण आहे हे तुम्हाला. शिरांचे राज्ञा महता तनुष्य भोक्तुम नदंती चरिती ह काली. मी साक्षात आदिशक्ती आहे, मी काली आहे, मी भारत भवानी आहे. तुम्ही उठा, माझ्याकडे बघा आणि मग माझ्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते करा. तुम्ही हे स्वतःच्या सुखासाठी काय, आता तुम्हाला काय वाटतं की दसरा आला आणि पशुबळी दिल्या
की मी संतुष्ट होईन. आईने समक्ष सांगितलेलं आहे की मी आता शेकडो हजारो पशूंचा बळी देऊन संतुष्ट होणार नाही आहे. आता मी एकाच गोष्टीचं बळी मागते आहे आणि तो बळी मला तुम्हा सनातनी लोकांच्याकडून म्लेच्छांचा हवा आहे. मला ह्यातून मग आता म्लेच्छ या शब्दाचा थोडा अर्थ समजून घेऊ. वाणी करणी धोरणं याने जे भारतीय सनातनत्वाच्या विरोधी आहेत ते सगळे म्लेच्छ. ते आपल्यासारखे दिसत असो, आपल्यासारखे बोलत असो, पण ते म्लेच्छ आहेत. आणि त्या म्लेच्छांचा नायनाट करणं हे त्या काळात जितकं आवश्यक होतं त्यापेक्षा जास्त आज आहे. आणि मग या काळातली जी शस्त्रास्त्र आहेत त्याचा वापर करून म्हणजे प्रसारमाध्यमं असतील, प्रबोधनाचे मार्ग असतील, संघटनेचं असेल, सकारात्मक राष्ट्रभक्तीचं काम करणारे जे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे आपली सदिच्छा उभी करणं असेल, या प्रासंगिक आहे. आजही हे काव्य प्रासंगिक यासाठी आहे. ती म्हणते की तुम्ही उठा आणि उठाल तर उज्ज्वल भविष्यच तुम्हाला आहे. आणि मग ती उज्ज्वल भविष्य देण्यासाठी काय म्हणते, तुम्ही नुसतं उठा तरी, मी आहे तुमच्याबरोबर. पण तुम्ही शस्त्रच उचलणार नसाल तर तुम्हाला विजयश्री कशी मिळेल. म्हणून ती आश्वस्त करते की तुम्ही पराक्रम करायला सिद्ध व्हा. बस तुम्ही 1 पाऊल पुढे या, मी 10 पावलं तुमच्याबरोबर आहे, तुम्ही काळजीच करू नका. पण तुम्ही उठाल तरी की नाही, तुमच्यासाठी मी तुमच्या वतीनं लढायला पण तयार आहे, पण तुम्ही शस्त्रसज्ज आहात की नाही एवढी तरी मला जाणीव झाली पाहिजे. आणि मग ती या सगळ्या सुखवस्तू भारतीयांना सांगते, आवाहन करते आहे की हे सगळ्या भारतीयांनो, मी तुम्हाला आवाहन करते आहे की जे भारत वंशाचे वंशधर आहेत, ज्यांची आग ही चिरंतनता आतून सदैव जळते आहे, तशा समरामध्ये तुम्हाला आता कुदावं लागेल, उडी मारावी लागेल. आता बौद्धिक पातळीवरती चर्चा करून, निबंध लिहून, सभा संमेलनं करून तुम्हाला हे होणार नाही. तुम्हाला कृती करावी लागेल, तुम्हाला कर्म करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला सक्रिय व्हावं लागेल. आणि आज जरी तुम्हाला हा सगळा वर्तमान अंधकारमय दिसत असला आणि शत्रूंच्या आघाताने व्यथित झाल्यासारखा दिसत असला तरी माता भृशम क्रंदती भारतानाम, भारत माता आक्रंदन करते हे जरी खरं असलं आणि या भीषण रात्री ती हुंदके देऊन देऊन आक्रोश करते आहे असं जरी असलं तरी तुम्ही जागृत झाल्यास एक नवी प्रभात, एक नवी पहाट या भूमीवरती आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग या भवानीच्या विजयात तो तरुण म्हणतो, मी घराबाहेर पडलो, मग मी ते बघितलं की कुणाचं मी आत्ता दास्यता करतो आहे. तर हे सगळे आंग्ल, हे सगळे म्लेच्छ, हे सगळे अहिंदू की जे माझ्या भारत मातेचे लचके तोडायचा प्रयत्न करत आहे, त्यांचीच सेवा मी करतो आहे, त्यांना बळ देतो आहे. मुठभर इंग्रज आहे, भारतावर राज्य करत आहे. सैन्य भारतीयांचं, साधन सामुग्री भारतीयांची, स्वामित्व इंग्रजांचं. ती म्हणते की तुम्हाला लाज कशी वाटत नाही आहे. आज कुठे आहेत इंग्रज प्रश्न पडेल. आणि शिकलेल्या माणसाच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडेल, कारण का त्याला करायचं काही नाही आहे. तर आजही इंग्रज आहेत. आपण करत असलेली कोणतीही हालचाल ही आपल्याला दुर्बल बनवते आहे आणि राष्ट्रविरोधी शक्तीला सबल बनवते. आम्ही वापरत असलेल्या वस्तू, आम्ही उपयोगात आणत असलेला आहार, आमच्या जीवनशैलीत येत असलेलं परिवर्तन, आम्ही ज्यांच्यावर विद्वान म्हणून विश्वास ठेवतो असे वक्ते, प्रवक्ते, अधिवक्ते जे कोणी आहेत ते, आमच्या सगळ्या प्रणाली कुठून स्वतंत्र. ज्या देशातलं सर्वोच्च न्यायालय प्रत्येक निवाडा सनातनाच्या विरुद्ध देतं की जे सर्वोच्च मानलं जातं, स्वतंत्र आहोत आपण. ज्या समाजातली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था ही आजही आंग्ल विधीनुसार, इंग्रजी कायद्यानुसार चालते, आपण स्वतंत्र आहोत.
आजही या देशातल्या वीर पुरुषांच्या, विद्वानांच्या, संतांच्या कथा एका उतार्यामध्ये संपवून मोगली आक्रांत्यांना उदार दाखवला जाणारा अभ्यासक्रम शिकवला जातो. स्वतंत्र आहोत आपण. आजही आमच्या दैनंदिन संवादामध्ये इंग्रजी भाषेचा आधार घेतल्याशिवाय आम्ही प्रतिष्ठित आहोत हे आम्हाला सिद्ध करता येत नाही. स्वतंत्र आहोत आपण. भाषेशी वैर नाही आहे, भूषेशी वैर नाही आहे. याचा अंततोगत्वा परिणाम कोणावर होतो आहे? आम्ही शीतपेय जे पितो त्याचे पैसे कोणाला जातात? आम्ही देहशुद्धीसाठी जी जी साधनं वापरतो, साबण असो, सुगंध असो, उटी असो, पावडर, पैसे कोणाला जात आहे? आम्ही ज्या अन्नपदार्थांची खरेदी करतो त्याचा निर्माता कोण आहे? तुमच्या माझ्या सुविधेसाठी नाही चाललेलं हे आम्ही कधी लक्षात घेणार? तहान लागल्यावर विहीर खणू नये ही गोष्ट खरी आहे, पण तहान लागेल म्हणून 4-4 लिटरच्या बाटल्या किंवा कॅन जेव्हा आपण घेऊन जातो ना, तेव्हा ते पाणी निर्माण करणाऱ्या कंपनीनं आपल्या देशातलं, आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी सुरक्षित असलेलं पाणी शोषून घेतलेलं आहे. इतका अनावश्यक शोषण त्या पाण्याचं करणाऱ्या लोकांना आम्ही पैसे देतोय. विदेशातून येणारं जे पाणी आहे, एका बाटलीची किंमत आपण कधी विचारात घेतली आहे? 1 लोटाभर पाणी आम्ही इथलं पिऊ शकत नाही, कारण का आमच्या डोक्यामध्ये घातलेलं आहे की हे प्रदूषित आहे. तुमच्या माझ्या वयाचं कोणीही शाळेतल्या हौदाचं पाणी पिऊन कधी आजारी पडला नाही, कधीच नाही. एरवी आपण इथे बसलोच नसतो. 1 लिटरच्या बाटलीची किंमत लाख रुपये असू शकते, याच्यावर विश्वास बसतो. अशा अनेक बाटल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये, श्रीमंतांच्या मेजवान्यांच्या कार्यक्रमामध्ये फोडल्या जातात, वापरल्या जातात, उरलेलं टाकून दिलं जातं. पैसा कुणाला जातो? मला जेव्हा तांदूळ घ्यायचा आहे तेव्हा मी आठवडी बाजारामध्ये आपलं ठिकं घेऊन बसलेल्या माणसाकडून तांदूळ घेत नाही. आम्ही तो पाकिटबंद तांदूळ घेतो, तेव्हा त्याचं नाव जरी भारतीय असलं तरी पैसे कोणाला जातात? काही वेगळं बोललेलं नाही आहे भवानी भारतीमध्ये. हेच सगळं ती सांगते की उठ, तुम्हाला हे कसं कळेल? मग तो जागृत होतोय, मग शत्रूवरती विजय प्राप्त होतोय. आणि शत्रूवरती विजय प्राप्त केल्यानंतर त्याला जेव्हा कळतं की आपण उठू आणि करायला लागू, तेव्हा ह्या सनातन भारत भवानीचे आशीर्वाद आपल्या पाठी नक्कीच असणार आहे. आणि मग तिच्या आशीर्वादाच्या जोरावरती जेव्हा स्वातंत्र्याचा अनुभव तो घेतो, अनुभूती घेतो, प्रत्यक्ष स्वातंत्र्य प्राप्त होतं, तेव्हा तो म्हणतो की आई, तिचं वर्णन केलं विलक्षण सुंदर केलेलं. आईचं सनातनत्व सांगताना सुद्धा म्हटलं की तुझी किती रूप आहेत ग, तू कधी शांत दिसते, कधी उग्र होते, कधी तू कठोर वाटतेस, पण कधी भीती वाटणारी वाटते. तू कृपादायिनी आहेस, तू प्रेमदायिनी आहेस. आणि जेव्हा तुझं विलोभनीय रूप सरस्वतीसारखं असतं तर कधी प्रेमाच्या क्षेत्रामध्ये तू राधेसारखी दिसतेस. हे सगळं श्री अरविंदांनी इतक्या छटा आहेतच तिच्यामध्ये. आणि हा केवळ भारत मातेमध्ये आहेत असं नाही, तिचं एक छोटं रूप आपल्या कुटुंबात आहे, आपल्या आईच्या रूपात. तिच्यामध्ये हे सगळे गुण आहेत. आणि म्हणून आग्रह असा असला पाहिजे की ज्याला आपल्या जन्मदात्री आईमध्ये हे सगळे गुण दिसतात. ती कधी कधी उग्र आहे, कधी कधी सरस्वती आहे, कधी कधी राधा आहे. हे एका देहात मी जेव्हा पाहतो ना, तेव्हा मला देशात पाहता येतं. पण मी माझ्या घरातल्या आईचीच उपेक्षा करत असेल तर मला या भूखंडामध्ये माझी आई कशी दिसेल? पण ही जेव्हा कृपा करते आणि स्वातंत्र्याचा अनुभव देते, तेव्हा चित्र कसं निर्माण होतं? तर तो म्हणतो, पुन्हा शृणोमी ममरण्य भूमौ वेदस्य घोषम हृदयामृतोत्स्वम सुज्ञानी नामा मुनीनाम कुल्ले वपुंसाम वहते प्रपूर्णा.
तो म्हणतो की आई, आज स्वतंत्र झाल्यानंतर जो आनंद मी उपभोगतो आहे तो कसा आहे माहिती आहे? आता मी पाहिजे त्याला शिव्या देऊ शकतो, है ना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. या स्वातंत्र्याचा आनंद नाही आहे. मी वाटेल ते लिहू शकतो, मी कोणावरही आरोप करू शकतो. अरविंदांनी सांगितलेलं स्वातंत्र्य, ज्याचा आनंद त्या तरुणाला होतो आहे, वैदिक मंत्रांचं गुंजन पुन्हा माझ्या देशामध्ये सुरू झालं. कालपर्यंत जिथे मी पाश्चात्य संगीताच्या ध्वनी ऐकत होतो, आज हे माते तुझ्या कृपेने आणि आमच्या कर्तृत्वाने आज असा स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला आहे की आता वैदिक मंत्रांचे स्वर पुन्हा एकदा इथे गुंजायला लागलेले आहे. स्वातंत्र्याचा अर्थ समजून घ्या. जिथे वेदमंत्रांची उपेक्षा होते तो देश स्वतंत्र नाही. जिथे वेद हे अंधश्रद्धा आणि कपोलकल्पित गोष्टींचं एक गाठोडं आहे असं म्हटलं जातं, त्या देशाला स्वातंत्र्य नाही. जे कळत नाही ते निरर्थक आहे असं म्हणण्याचा जो संस्कार आपल्यावर गेले 75, 100, 125 वर्ष झाला, त्यातून हे कळत आहे. उलट जे कळत नाही ना त्यातच जास्त रहस्य असतं, ते कळून घेण्याचं. तो म्हणतो की आई, आज मला वेदमंत्र परत ऐकायला यायला लागलेले आहे. हे स्वातंत्र्य बघून मी आनंदित झालो आहे. आणि आत्तापर्यंत वनांमध्ये, उपवनांमध्ये जो एक गुंजारव मी ऐकायला उत्सुक होतो तो आता यायला लागला आहे. ते स्वर की जे माझ्या हृदयामध्ये अमृताचा निर्झर निर्माण करत आहेत ते ऐकायला यायला लागले. मी कुठले? वेदांचे, उपनिषदांचे, संत साहित्याचे. संत साहित्य हा मी जोडलेला शब्द आहे, पण वेद आणि उपनिषदांचे हे स्वर आता गुंजायला लागलेले आहेत. आणि मला हे दृश्य पाहून फार छान वाटतंय की माझ्या देशातले मुनिजन, माझ्या देशातले गुरु ज्ञानपूर्ण अशा मार्गावरून निघालेले आहेत. आणि ते नुसतं ज्ञानपूर्ण म्हटलं नाही तर श्री अरविंद असं म्हणत आहेत, ज्ञानपूर्ण श्रमप्रथावरून निघालेले आहे. काल जिथून आपण सुरुवात केलं होतं की नुसती भक्ती उपयोगी नाही, ज्ञान कर्म पाहिजे. नुसतं कर्म आणि भक्ती उपयोगी नाही, तर ज्ञान पाहिजे. कर्म, उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान ही समर्थ रामदासांची उक्ती जेव्हा यथार्थ होते तेव्हा आनंद वनभुवन निर्माण होतं. संघर्ष संपलेला नाही, युद्ध संपलेलं नाही, आपण शांत झोपावं अशी वेळ आलेली नाही. नवी शस्त्र, नवी आक्रमणं, नवे हल्ले आजही सुरू आहे. सँक्शन, टेरिफ किती शस्त्र आहे. अशा वेळी मी आईला आश्वस्त केलं पाहिजे की हे सगळं आहे तर थोडी महार्गता वाढेल, महागाई वाढेल, मी तोंड द्यायला समर्थ आहे. जे महाग आहे आणि अनावश्यक आहे ते मी घेणार नाही. ते होऊ नये ह्याचे प्रयत्नही करणारे लोक आहेत, ते करू द्यावं, त्यांना पाठिंबा द्यावा. पण आजची बातमी अशी आहे की आता उघडपणाने शत्रू राष्ट्राच्या नेत्याने इथे रिजिम चेंज घोषणा केली. राजकारण, पक्ष, मतभेद, कोण चांगला कोण हा आपला विषय नाही. पण आपला एक विषय आहे की जिथे माझ्या आईचा सन्मान आहे तिथे मी सन्मान करेन आणि सन्मान करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहीन. कारण ही माझ्यासाठी नुसता एक जमिनीचा तुकडा नाही आहे, ही माझी केवळ कल्पना नाही आहे, तर ही साक्षात्कार घडवणारी, प्रत्यक्ष अनुभूती देणारी भवानी भारती आहे. त्यामुळं मी जिला तुळजाभवानी म्हणतो, कोल्हापूरची लक्ष्मी म्हणतो, चतुशृंगी म्हणतो, सप्तशृंगी म्हणतो, या सगळ्या तिच्या वेगवेगळ्या छटा असल्या तरी तिच्या आत खरं कोण आहे तर भारत भवानी आहे. त्या भारत भवानीला सर्वोच्च सन्मान प्राप्त करून देण्यासाठी कंटकाकीर्ण मार्ग असेल तर त्याच्यावर आपण चाललं पाहिजे. आणि कोणतंही काम करताना तिला हे म्हटलं पाहिजे, त्वदीयाय कार्याय बद्धा कटियम, तुझ्यासाठी मी कटिबद्ध आहे, तुला परम वैभवमने तुम्ही तत्स्वराष्ट्र. अशा मातृभूमीचं वंदन, या मातृभूमीसाठीच समर्पण आणि या मातृभूमीच्या वैभवासाठी सर्व संभावना क्षमता वापरण्याची प्रेरणा देणाऱ्या विवेकानंद केंद्राच्या वयममध्ये
आज श्री अरविंदांचे हे विचार मांडता आले, असा अवसर मला दिल्याबद्दल इथल्या माझ्या सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींचं ऋण व्यक्त करतो आणि तुम्हाही सगळ्यांच्या प्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करून मी माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम. आपण सगळेजण संपूर्ण वंदे मातरम म्हणणार आहोत. ज्यांना येतं त्यांनी म्हणावं, ज्यांना येत नाही त्यांनी नुसती ओठांची हालचाल करावी, पण चुकून मध्येच जनगण मन असं सुरू होणार नाही एवढं बघा. आपण वंदे मातरमच्या आधी आपण सर्वे भवन्तु सुखिनः प्रार्थना घेणार आहोत केंद्राची, आणि त्यानंतर वंदे मातरम म्हणणार आहोत. आधी ती प्रार्थना घेईल. हाताची नमस्कार मुद्रा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. वंदे मातरमसाठी आपण सारे उभे राहणार आहोत. गार्गी. गार्गी सोबत आपण सगळेजण म्हणणार आहोत. पूर्ण आहे ना? पूर्ण कागद व्यवस्थित. पूर्ण बघा, माईक व्यवस्थित. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं. वंदे मातरं. शुभ्रज्योत्स्ना कुलसितयामिनी, फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं, सुहासिनीं सुमधुरभाषिणीं, सुखदां वरदां मातरं. वंदे मातरं. वंदे मातरं. कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले, द्विसप्त कोटि भुजै द्रुत खर कलवाले. अबला के नमा एतबले, बहुबलधारिणी नमामि तारिणीं, रिपुदलवारिणीं मातरं. वंदे मातरं. वंदे मातरं. तुमी विद्या तुमी धर्म, तुमी हृदि तुमी मम, त्वं हि प्राणा शरीरे, बहुते तुमी मा शक्ति, हृदये तुमी मा भक्ति. तोमारै प्रतिमा गडी, मंदिरे मंदिरे मातरं. वंदे मातरं. वंदे मातरं. त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विदायिनी
नमामि त्वां नमामि कमलाममलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। 2 दिवसांचं हे सत्र चिंतन सत्र आज संपलेलं आहे. सर्वांना वयमतर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. वयमच्या सर्व कार्यक्रमात असाच आपला सहभाग असू दे हीच एक अभिलाषा. धन्यवाद.